Praise the Lord. देवाला धन्यवाद. I believe today I'm speaking to the disciples. माझा असा विश्वास आहे की आज मी शिष्यांशी बोलणार आहे. Amen. आमेन. God's perfect plan from the old covenant to the new. जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत देवाची परिपूर्ण योजना. God's perfect plan. देवाची परिपूर्ण योजना. We'll open our Bibles to Exodus chapter 19 verses 5 and 6. निर्गम 19वा अध्याय त्यातील 5वं आणि 6वं वचन आपण काढूया. Now if you obey me fully and keep my covenant, then out of all nations you will be my treasured possession. Although the whole earth is mine, you will be for me a kingdom of priests and a holy nation. निर्गमाचा 19वा अध्याय त्यातील 5वं आणि 6वं वचन. आणि आता जर तुम्ही खरोखर माझा शब्द मानाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही सगळ्या लोकांमध्ये माझे खासगीचे धन व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझीच आहे. आणि तुम्ही मला याजकांचे राज्य व पवित्र राष्ट्र असे व्हाल. ज्या गोष्टी तू इस्रायलाच्या संतानास सांगाव्या त्या ह्याच आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are talking about two key parts of God's plan. आज देवाच्या योजनेतील 2 महत्त्वाच्या भागांविषयी आपण बोलत आहोत. The old covenant and the new covenant. त्यामध्ये नवीन करार आणि जुना करार. These covenants reveal God's love and आणि- God's faithfulness. हे करार आपल्याला देवाचं प्रेम आणि देवाचा विश्वासूपणा प्रगट करतात. And these covenants reveal God's plan for each one of us. आणि हे करार आपल्याला देवाची आपल्या प्रत्येकासाठी असलेली योजना प्रगट करतात. There are many things that we can speak on God's covenant, देवाच्या करारावरती आपण अनेक गोष्टी बोलू शकतो, but पण in this session I may just touch a few things. या सत्रामध्ये मी काही गोष्टींना हात लावीन. The old covenant जुना करार given through the hands of Moses, जो मोशेच्या हस्ते दिला गेलाय it was like a foundation तो जणू काही पाया होता, with laws like the 10 commandments. ज्याच्यामध्ये 10 आज्ञांसारखे नियम होते. These laws, आणि हे नियम it helped the people from understanding what is right and what is wrong. लोकांना हे जाणून घ्यायला मदत करायचे की बरोबर काय चूक काय. And one of the things that we learn from the old covenant is आणि एक गोष्ट आपण जुन्या करारातून शिकतो ती अशी की that in it there is this commandment, the 10 commandments of God. जुन्या करारामध्ये देवाच्या 10 आज्ञा आहेत. And through these commandments, या आज्ञांद्वारे God is trying to teach us what sin is and how serious sin is. देव आपल्याला हे शिकवायचा प्रयत्न करत आहे की पाप म्हणजे काय आणि पाप किती गंभीर आहे. Without the 10 commandments, 10 आज्ञांशिवाय we wouldn't have understood what sin is आपल्याला कळलं नसतं की पाप काय आहे and how serious sin is आणि पाप किती गंभीर आहे and how it has to be dealt. आणि ते पाप कसं हाताळायचं असतं. And it also taught us आणि त्यातून आपल्याला हेही शिकायला मिळालं that obedience to God was essential. की देवाचं आज्ञापालन गरजेचं आहे, महत्वाचं आहे. But it also taught us पण त्यातून आपल्याला आणि एक शिकायला मिळालं how hard it was for us to keep the laws. आपण ते नियमशास्त्र किंवा त्या आज्ञा पाळणं किती अवघड होतं. Because कारण we have sin nature in us. आपल्यामध्ये तो पापी स्वभाव आहे. And that's why म्हणून keeping the law has become very, very difficult. नियम पाळणं आपल्याला अतिशय अवघड होतं. Yet God gave us these commandments तरी सुद्धा देवाने या आज्ञा आपल्याला दिल्या that we may understand अशासाठी की आपल्याला कळावं that God is righteous and God is holy, की देव नीतिमान आहे, देव पवित्र आहे. because only through the law of God कारण केवळ किंवा फक्त देवाच्या नियमांद्वारे we understand His holiness. आपल्याला देवातलं पावित्र्य समजतं We understand what is required from us. आणि आपल्याला कळतं की आपल्याकडून काय हवं आहे देवाला. And आणि more than that, त्याहूनही जास्त it also teaches us त्यातून आपल्याला शिकायला मिळतं that we cannot keep the commandments of God. की देवाच्या आज्ञा आपण पाळू शकत नाही. That God has to come up with an alternate plan की देवाने अजून काहीतरी त्यामध्ये योजना करायला हवी आहे. if God wants to save जर mankind. देवाला मानवजातीला तारायचं असेल तर देवाने अजून काहीतरी दुसरी योजना करावी लागणार आहे. कारण की मानवाला आज्ञा पाळायला जमणार नाही, ते सगळे नियम पाळायला जमणार नाही. The new covenant, नवीन करार which is made through our Lord Jesus Christ, जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांद्वारे बनला किंवा अस्तित्वात आला, it was brought forth only to fulfill the old covenant. तो फक्त जुना करार पूर्ण करायला अस्तित्वात आलाय. And only one person could fulfill the
old covenant आणि एकच व्यक्ती जुना करार पूर्ण करू शकला or keep the whole law of God, किंवा एकच व्यक्ती देवाचं संपूर्ण नियमशास्त्र पाळू शकला, and that is our Lord Jesus तो Christ. व्यक्ती आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. God didn't expect any one of us to keep His laws, देवाने अपेक्षा ठेवलीच नव्हती आपल्या कुणाकडूनही की आपण त्याचं नियमशास्त्र पाळावं, but He showed to us so that we may know that we cannot keep it. पण देवाने आपल्याला हे दाखवून दिलं की आपण हे नियमशास्त्र किंवा या आज्ञा आपण पाळू शकत नाहीये, हे आपल्याला कळावं, आपल्याला दिसावं, आणि म्हणून देवाने ते आपल्याला दाखवून दिलं. But our Lord Jesus Christ, पण आपले प्रभू येशू ख्रिस्त He kept the old covenant completely त्यांनी संपूर्णतः जुना करार पाळला, and perfectly, परिपूर्ण रीतीने पाळला, which allowed Him to bring forth this new covenant. आणि ज्यातून प्रभू येशूंना किंवा देवाला नवीन करार अस्तित्वात आणता आला If किंवा Jesus, आणायची परवानगी मिळाली, अलाउड हिम. if Jesus hadn't kept the old covenant, जर येशूंनी जुना करार पाळला नसता the new covenant wouldn't have been brought forth. तर नवीन करार आला नसता, येऊ शकला नसता. Somebody had to keep the old covenant. कोणीतरी जुना करार पाळायला हवं होतं. For grace to come, law has to be kept. कृपा यायला नियमशास्त्र कोणीतरी पाळलं पाहिजे, And that's our Lord Jesus Christ who kept the old covenant. आणि ते आपले प्रभू येशू ख्रिस्त आहेत की ज्यांनी जुना करार संपूर्णतः पाळला. And that's how He introduced a new way, आणि अशा रीतीने त्यांनी एक नवीन मार्ग परिचित करून दिला, which was based on grace, जो कृपेवर आधारभूत आहे, which was based on pure forgiveness जो अगदी केवळ निखळ क्षमेवर आधारभूत आहे, and a personal relationship with God. आणि देवाशी व्यक्तिगत जे नातं आपण बांधू त्याच्यावर आधारित आहे. Through our Lord Jesus Christ, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या द्वारे we could meet God. आपण देवाला भेटू शकलो, Otherwise, नाहीतर for eternity, you would have never met God. अनंत काळासाठी आपण कोणी देवाला भेटू शकलो नसतो. That's why I give a mighty clap to Jesus. म्हणून येशूसाठी एक जोरात टाळी वाजवा. He deserves it. कारण येशू त्या योग्यतेचे आहेत. Grace wouldn't have come unless law was fulfilled. जोवर नियमशास्त्र पूर्ण झालं नसतं तोवर कृपा येऊ शकली नसती. So the new covenant brings hope and salvation. तर नवीन करार आशा आणि तारण घेऊन येत आहे. Many think अनेकांना वाटतं the law brings salvation. की नियमशास्त्र तारण आणतं. Yes, if you can keep the whole law, it will bring salvation. तुम्हाला संपूर्ण नियमशास्त्र म्हणजे काय? नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञा, आणि त्या 10च्या 10 आज्ञा किंवा नियमशास्त्र जर तुम्हाला संपूर्ण पाळता आलं असतं तर त्यातनं तारण येऊ शकलं असतं. But if you have to keep it 100%. पण 100% तुम्हाला ते संपूर्ण नियमशास्त्र 10च्या 10 आज्ञा But we could never keep. काटेकोरपणे पाळायला लागल्या असत्या, जे आपण करू शकत नाही, करू शकलो नाही, शकणार नाही, Because we are sinners. का आपण पापी आहोत. Our thinking is corrupt. Our आपली walking is विचारधारा corrupt. भ्रष्ट आहे, आपलं चालणंही भ्रष्टच आहे. We cannot keep the law of God. आपल्याला नाही देवाचं नियमशास्त्र पाळता येत. Amen. आमेन. And so the new covenant has brought salvation to us, तर नवीन कराराने आपल्याला तारण आणलं, not because of what we do, आपण जे करत आहोत त्यामुळे नाही, but because of what Jesus had already done. पण येशूंनी जे ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे. Amen. आमेन. And so this new covenant, तर हा जो नवीन करार आहे it brings forth grace, तो कृपा घेऊन येतो, which brings forth salvation for us. ज्यातून तारण आपल्यासाठी येतं. And in grace, आणि कृपेत, in the new covenant, नवीन करारात we have the freedom, आपल्याला एक सुटका आहे, मुक्तता आहे, because एक स्वतंत्रता आहे. कारण Bible says बायबल म्हणतं the Son has set us free, की त्या पुत्राने आपल्याला मोकळं केलंय, and because of Him we are free indeed. आणि त्याच्यामुळे आम्ही खरोखर मोकळे आहोत, स्वतंत्र आहोत. Imagine a teacher giving their students rules to follow, कल्पना करा, एखाद्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना काही नियम दिले पाळायला, so they can learn better. अशासाठी की त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिकता यावं. Now the rules are very good, आता नियम चांगले असतात, but they don't make the students perfect. पण ते नियम विद्यार्थ्यांना परिपूर्ण करत नाहीत. They will never make the students perfect. नियम कधीच विद्यार्थ्यांना परिपूर्ण करू शकत नाहीत. And that's what the old covenant was like. जुना करार तसाच होता. It showed people their need for something, जुन्या कराराने लोकांना त्यांची कशासाठीची तरी गरज दाखवली, something greater than that. काहीतरी त्याहूनही महान. Say, you know, a person, if he does exercise, it is good for him. एखाद्या व्यक्तीनं जर व्यायाम केला, कसरत केली, तर त्याच्यासाठी ते चांगलं आहे.
Anybody will tell you. कोणी तुम्हाला हे सांगेल की कसरत करा, व्यायाम करा. But if you ask a sick man to do exercise, it will not do good for him. पण एखाद्या आजारी माणसाला तुम्ही जर कसरत आणि व्यायाम करायला सांगितलं तर ते नाही बरोबर ठरणार, कारण तो ऑलरेडी आजारी आहे. So is the gym wrong? तर जिमिंग करणं चुकीचं आहे का? No, the gym and the things that are there in the gym are not wrong. जिमला जाणं आणि जिम मधलं साहित्य उपकरणं काही चुकीचं नाहीये. Doing exercise is not wrong. कसरत करणं, व्यायाम करणं चुकीचं नाहीये. But you are asking the wrong person. पण तुम्ही चुकीच्या माणसाला सांगताय की तू जिमिंग कर, तो आजारी आहे. In the same way, तसंच we are sinners आपण पापी आहोत and then we are asked to keep the law. आणि मग आपल्याला असं सांगण्यात येते की तुम्ही नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञा पाळा. It's not possible. शक्य नाही ना. You are asking the wrong person. तुम्ही चुकीच्या माणसाला हे सांगताय की तू 10 आज्ञा पाळ. So why was the law given? मग नियमशास्त्र का देण्यात आलं? That we may understand अशासाठी की आपल्याला कळावं that we are so corrupt आपण एवढे भ्रष्ट आहोत that it is impossible for us to keep the law. की आपण नियमशास्त्र पाळणं अशक्य आहे. And that will pave the way for us to run to Christ. आणि त्यातून आपल्यासाठी मार्ग तयार होणार आहे ख्रिस्ताकडे पळायचा. Amen. आमेन. That's what Galatians 3:24 says. गलती 3:24 मध्ये असंच लिहिलंय. The law was our guardian until Christ came that we might be justified by faith. गलती करास 3रा अध्याय आणि त्यातल्या 24व्या वचनामध्ये असंच लिहिलेलं आहे. मग आपण विश्वासाकडून न्यायी ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपणास ख्रिस्ताकडे पोहोचवण्यास बालकांचा शिक्षक असे झाले. Praise God. देवाला धन्यवाद. Then came the new covenant त्यानंतर आला नवीन करार brought to us by Jesus Christ. जो येशू ख्रिस्तांनी आपल्याकडे आणला. And this is God's promise of grace and forgiveness through faith in Christ. आणि ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे देवाने आपल्याला दिलेलं हे अभिवचन आहे जे कृपेनं मिळालंय. It's like replacing the old rules with a new way of life. म्हणजे जुन्या नियमांच्या जागी त्यांनी जीवनाचा नवीन मार्ग दिल्यासारखं हे आहे. Written in our hearts by the Holy Spirit. आपल्या हृदयांमध्ये जे पवित्र आत्म्याद्वारे त्याने करून ठेवलंय, लिहून ठेवलंय. God had said ते बोलला होता through the mouth of prophet Jeremiah इर्मया संदेश त्याच्या मुखाद्वारे in Jeremiah 31:33. इर्मया 31वा अध्याय आणि त्यातलं 33व वचन. This is the covenant I will make with the people of Israel after that time, declares the Lord. I will put my law in their minds and write it on their hearts. I will be their God and they will be my people. इर्मया 31वा अध्याय त्यातलं 33व वचन. परंतु यहोवा म्हणतो त्या दिवसानंतर जो करार मी इस्रायलाच्या घराण्याशी करीन तो हाच आहे. मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामात म्हणजे हृदयावर ठेवीन व त्यांच्या हृदयात मी ते लिहीन आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. God gave the 10 commandments on Mount Moriah म्हणजे देवाने 10 आज्ञा मोर्या डोंगरावर ठेवल्या and he gave it on the stone. आणि दगडपाटीवर दिल्या. But God said, पण देव बोलला a time is coming, एक वेळ येत आहे I will write it on their heart, मी माणसांच्या हृदयावरतीच त्या आज्ञा लिहिणार आहे. not on the stone. मी आता दगडपाटीवर लिहून देणार नाही, माणसाच्या हृदयातच मी करून देईन. And the Holy Spirit will help them to keep it. आणि पवित्र आत्मा त्या माणसांना ते पाळायला मदत करेल. When their new nature comes into force, त्यांचा नवीन स्वभाव जेव्हा येईल they will listen to the Holy Spirit त्यावेळेला ते पवित्र आत्म्याचं ऐकतील and the Holy Spirit will help them to keep it. आणि पवित्र आत्मा त्यांना सहाय्य करेल ते पाळायला. And that's what happened to us आणि today. आपलं आज तसंच झालेलं आहे नवीन जन्म झाल्यानंतर. Amen. आमेन. We live as though we have kept all the commandments of आपण God. आज असे जगतो की जणू देवाच्या सगळ्या 10 आज्ञा आणि नियमशास्त्र आपण पाळलंय. Why? का? Because Jesus, who kept the whole commandment, is in us. कारण ज्या येशूंनी संपूर्ण आज्ञा पाळल्या ते येशू आपल्या आतमध्ये आहेत म्हणून. Praise God. देवाला धन्यवाद. So under the old covenant, तर जुन्या कराराखाली sacrifices were like covering a wound with a bandage. अर्पण केली गेली ती अशी होती की एखादी जखम तुम्ही बँडेज लावून कशी झाकता तसा तो प्रकार होता जुन्या करारात अर्पण द्यायचा. They just worked for a short time. आणि काही काळासाठीच ते काम करायचं. जसं त्या जखमेवर बांधलेली पट्टी एका दिवसानंतर तर उघडावी लागतेच. It's like giving a first aid to a person who met with an accident. म्हणजे प्राथमिक उपचार जे एखाद्या माणसाला अपघात झाल्यानंतर दिले जातात तसा तो प्रकार. But finally he has to be rushed to the hospital. पण सरतेशेवटी त्या माणसाला आपल्याला दवाखान्यात न्यायलाच लागतं. फक्त प्राथमिक उपचार करून चालत नाही. But you have to do it. पण करावं तर लागतं. That first aid has to be given.
प्राथमिक उपचार सुद्धा करायलाच लागतात. But then he has to be rushed to the hospital. पण त्यानंतर त्याला दवाखान्यात सुद्धा न्यायला लागतं. So also, तसं under the old covenant, जुन्या कराराखाली all the sacrifices were just like a covering on the wound. सगळी अर्पण जी केली गेली ती जखमा झाकायला केली गेली And it was only for a short time. आणि काही काळासाठीच ती काम करायची. But it didn't heal the problem completely. पण त्यातून संपूर्ण समस्या संपूर्ण बरी नाही झाली. But the new covenant पण नवीन करारात is like a cure that heals you fully. नवीन करार म्हणजे असा उपाय आहे की जो उपाय तुला संपूर्ण आरोग्य देतो. Because Jesus takes away our sins forever. कारण येशू आपलं पाप कायमचं घेऊन जातात. Under the old covenant, जुन्या करारात sins were only covered. पाप नुसतं झाकलं जात होतं. In the new covenant, नवीन करारात it is washed. ते पाप धुतलेलं आहे. झाकणं आणि धुणं याच्यात फरक आहे. It's like in the kitchen, जसं स्वयंपाकघरात somebody is about to come to your home समजा कोणीतरी तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत and there are lots of patches on your dining table. आणि समजा तुमचं डायनिंग टेबल आहे त्या टेबलवरती अनेक सारे डाग आहेत. So you have no time to clean it. आणि तुमच्याकडे वेळ नाहीये ते साफ करायला. So you just put a tablecloth, मग तुम्ही टेबल क्लॉथ घालून ते झाकता. white tablecloth. पांढरा शुभ्र टेबल क्लॉथ घालून टाकता It is covered. आणि ते झाकलं जातं. And so the guests say, wow, so pretty. आणि पाहुणे पण येऊन कौतुक करतात की तुमचं टेबल किती छान आहे. Nice covering. टेबल छान आहे, टेबलचं कव्हर छान आहे. But पण underneath is the blots. त्या कव्हर खाली किती डाग आहेत ते आपल्याला माहितीये. Amen. आमेन. But just imagine, पण मग कल्पना करा after they go, ते पाहुणे गेल्यावर you get a detergent where you can remove it very much तुम्ही and काहीतरी make it quite clean. डिटर्जंट वगैरे आणून त्याला लावून त्याला साफ करता, And then you clean it up. स्वच्छ करून टाकतात. Then you're not worried to, you have to cover it up. आणि मग तुम्हाला काही काळजी नसते परत की नाही टेबल क्लॉथ घालायला लागेल. नाही, कारण ते साफ झालेलं आहे. But when all the dirt is there and you put a tablecloth, you are worried whether if some child pulls it, they will come to know. पण घाण असताना ती झाकायला तुम्ही टेबल क्लॉथ टाकला तर तुम्हाला टेन्शन पण असतं की पाहुण्यांच्या लहान मुलांनी समजा ते टेबल क्लॉथ खेचलं तर आपले सगळे डाग दिसणार. Amen. आमेन. But in Christ, पण ख्रिस्तात we have no fear. आपल्याला भीती नाही. There is no covering. आपल्याला काही असं आवरण का टेबल क्लॉथ घातलेला नाही. Our sins are washed away. आपलं पाप त्यांनी धुतलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why म्हणून- Hebrews 10 verse 4 says, इब्री करास 10वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन सांगतं. it is impossible for the blood of bulls and goats to take away sins. इब्री करा 10वा अध्याय 4थं वचन म्हणून म्हणतं, कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करील हे अशक्य आहे. See, that means all the offerings that they were offering in the sanctuary or in the temple of God, याचा अर्थ देवाच्या मंदिरात आणि सभा मंडपात जी काही अर्पण ते देत होते none of the Israelites' sins were being washed away. त्यातून एकाही इस्रायली माणसाचं पाप धुतलं नाही गेलं. The sin was there in them. पाप त्यांच्यामध्ये होतं. It was just a temporary covering. एक तात्पुरतं त्यांचं पाप झाकलं जात होतं. See, त्याचा कायमचा उपाय झाला नव्हता. for hundreds of years they were offering the bulls and the lambs. शेकडो वर्ष ते बकऱ्यांचं आणि बैलांचं रक्त अर्पणात चढवत होते. And Bible says, आणि बायबल म्हणतं without the shedding of blood there is no remission of sins. रक्त सांडल्याशिवाय पापांपासून उद्धार नाही. Now this old covenant हा जुना करार जो आहे was limited to only one nation. तो एका देशासाठी मर्यादित होता. फक्त Old covenant जुना करार was limited only to one nation. फक्त एका देशापुरताच होता. I'm showing you the difference between the old covenant and the new covenant. मी तुम्हा लोकांना जुना करार आणि नवीन करार यातला फरक दाखवत आहे. And so the old covenant was only given to Israel. तर जुना करार फक्त एका देशाला म्हणजे इस्रायलला दिलेला होता. But the new covenant पण नवीन करार is for everyone. सगळ्यांसाठी दिलेला आहे. Everyone who believes in Jesus. जो प्रत्येक जण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकासाठी नवीन करार दिलेला आहे. No matter where they are, who they are. आणि मग ते कोणी असो, ते काही असो आणि कुठेही असो. See, so the old covenant was very limited. तर जुना करार मर्यादित होता एका देशासाठी, Only for Israel. फक्त इस्रायलसाठी. But the new covenant पण नवीन करार is for the whole world. संपूर्ण जगासाठी, अख्ख्या मानव जातीसाठी आहे. God so loved the world देवाने जगावर इतकं प्रेम केलं that he gave his only begotten son Jesus की Christ. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला. But when the lamb was being offered, पण जेव्हा मेंढरू अज्ञात आलं, you can put it this way, असं तुम्ही म्हणू शकता God so loved Israel की देवाने इस्रायलवर इतकं प्रेम केलं that he gave them the lamb की देवाने त्यांना एक कोकरू दिलं, that could just cover their sins. जे कोकरू त्यांचं पाप फक्त झाकत होतं. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in Galatians 3:28, गलती
3:28 मध्ये पॉल म्हणतो बघा, there is neither Jew nor Gentiles, neither slave nor free, nor is there any male or female, for you are all one in Christ Jesus. गलती 3:28 मध्ये म्हणूनच पॉल म्हणालाय, त्या तुम्हात कोणी यहुदी नाही किंवा हेलेंडी नाही, कोणी दास नाही, कोणी स्वतंत्र नाही, कोणी पुरुष नाही, कोणी स्त्री नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. So in Christ, तर ख्रिस्तात, there is a greater opening for the world. तर ख्रिस्तामध्ये आज जगाला एक मोठी उघडणूक आहे. It's like opening the doors of a house to welcome everyone. की जणू काय आपल्या घराचं दार आपण सगळ्यांचं स्वागत करायला उघडत आहोत असा हा प्रकार आहे. Praise God. की या सगळ्यांनी या, ज्यांना यायचं आहे त्यांनी या. Now both covenants are coming from God. आता दोन्ही करार देवाकडूनच आले. Both covenants are good. दोन्ही करार चांगले सुद्धा आहेत. Yet तरी the new covenant is better because it brings us forgiveness and eternal life. नवीन करार चांगला आहे, कारण नवीन करार आपल्याला क्षमा आणि अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष आणतो. In the old covenant, जुन्या करारात only priests could come close to God. फक्त याजक देवाच्या जवळ येऊ शकत In होता. the new covenant, नवीन करारात you and me, we all can come directly to तुम्ही God. आणि मी आपण सगळे थेट देवाकडे येऊ शकतो. Why? का? Jesus opened the door for us. येशूंनी आपल्यासाठी दार उघडलं. Amen. आमेन. Hebrews 8:6 says, इब्री करास 8वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन म्हणतं, but in fact the ministry Jesus has received is as superior to theirs as the covenant of which he is the mediator, and it is the superior to the old one, since the new covenant is established on better promises. इब्री करास 8वा अध्याय त्यातलं 6वं वचन, परंतु आता या ज्या मानाने अधिक चांगल्या वचनांनी स्थापलेल्या अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ आहे, त्या मानाने याला अधिक श्रेष्ठ सेवा मिळालेली आहे. So today as we explore these covenants, तर आज या दोन्ही करारांचा आपण वाढत्या प्रमाणात अभ्यास करत असताना let us remember एक गोष्ट लक्षात ठेवा, they are not just history, की हा केवळ इतिहास नाहीये, they are part of God's love story for humans. देवाची मानव जातीसाठी असलेली जी प्रेम कहाणी आहे त्याचा हा भाग आहे. देवाची मानव जातीसाठी असलेली जी प्रेम कथा आहे त्याचा भाग आहे. हा फक्त इतिहास नाहीये. That's why we need to understand. म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. And once you understand the importance of this old covenant, new covenant, you will start loving God all the more. आणि जुना करार नवीन करार या दोन्ही करारांचं महत्व एकदा तुम्हाला समजलं की मग तुम्ही देवावर अजून वाढत्या प्रमाणात प्रेम करायला लागाल. Amen. Amen. So the old covenant prepared the way, तर जुन्या कराराने मार्ग तयार केला and the new covenant completes it. आणि नवीन करार त्याला संपूर्ण करतो. And that happens because of our Lord Jesus Christ. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांमुळे होतं. And we have everything we need आणि आपल्याला जे काही गरजेचं आहे ते आपल्याकडे आहे through our Lord Jesus Christ. आपल्या येशू ख्रिस्ताद्वारे, आपल्या प्रभूद्वारे. Praise God. देवाला धन्यवाद. God does not meet us without giving importance to covenant. परमेश्वर आपल्याला कराराचं महत्व शिकवल्याशिवाय आणि दिल्याशिवाय भेटत नाही. Our relationship is based on covenant. आपलं नातं करारावर आधारित आहे. Amen. आमेन. I'll give you some points. काही मुद्दे देतो यावर. First point. पहिला मुद्दा, What is a covenant? करार म्हणजे काय? What is a covenant? करार कशाला म्हणतात किंवा करार म्हणजे काय? A covenant is a solemn and binding agreement करार म्हणजे एक कागदपत्र केल्यासारखा करार असतो तो, or promise between two parties. दोन पार्ट्यांमध्ये केलेलं वचन आहे ते. In the Bible, बायबलमध्ये a covenant is a special relationship established by God with human beings. करार म्हणजे देवाने मानवजातीशी स्थापलेलं एक खास नातं. Okay? Covenant in the Bible is a special, unique relationship God has established between Him and you and me. बायबलला धरून करार म्हणजे देवाने मानवजातीशी म्हणजे तुझ्याशी आणि माझ्याशी स्थापलेलं एक खास नातं. It's not just contract. फक्त तो कॉन्ट्रॅक्ट नाहीये, It's a divine commitment तर दैवी करार आहे, where God promises blessings जिथे देव आशीर्वादांचं अभिवचन आपल्याला देतो and guidance आणि मार्गदर्शन देतो and salvation. आणि तारण सुद्धा देतो. Outside His covenant, He will त्याच्या- not give you salvation. त्याच्या कराराबाहेर तो तुम्हाला तारण देणार नाही. And in return, आणि परतफेडीत humans are called to respond with faith मानवांना किंवा माणसांना असं सांगण्यात आलंय की तुम्ही विश्वासाने त्याला प्रतिसाद द्या, and obedience आज्ञा पालनाने प्रतिसाद द्या and loyalty. आणि इमानदारीने त्याला प्रतिसाद See? द्या. परतफेडीत So a covenant is not just coming only from God, it's a response
positive response coming from us as well. तर करार फक्त देवाकडनं एकट्याकडनं येतो असं नाही, हे दुहेरी आहे. देवाकडनं करार येतो, त्या देवाला आपण प्रतिसाद देतो. Say, in a contract, एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये there is no relationship. नातं नसतं, तो कॉन्ट्रॅक्ट आहे. Even if there is a relationship, it is a monetary relationship. आणि नातं असलं तरी ते तात्पुरतं असतं. Monetary, तेवढ्या- money. पैशाविषयी नसतं. That you get your portion, I get my portion. कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैशाविषयीचं ते नातं असतं की तुला तुझा भाग, मला माझा भाग मिळेल. I don't meet you, मी तुला भेटत नाही, but when the money has to be distributed, we will meet once पण again. पैसा वाटताना आपण एकत्र भेटू परत, की तुझा शेअर तुला, माझा शेअर मला. But covenant is very sacred relationship. पण करार एक पवित्र नातं आहे. In fact, it is a greater relationship between you and your children, उलट पक्षी तुमच्यात आणि तुमच्या मुलांमध्ये असलेलं हे फार मोठं नातं आहे, because it is a greater promise. कारण की ते दिलेलं मोठं अभिवचन आहे. God seals it with His blood. आणि देव त्याच्या रक्ताचं शिक्कामोर्तब त्याच्यावर करत आहे. Like when our children ask for something, we give them. जसं आपली मुलं आपल्याला काही मागतात तर आपण आपल्या मुलांना देतो. It's like a promise. हे वचन असल्यासारखं, But- प्रॉमिस. Just imagine you cutting your hand and then shedding blood and saying, I am promising to give you. पण कल्पना करा, तुमच्या मुलांनी काही मागितल्यानंतर तुम्ही तुमचा हात कापला, रक्त काढलं आणि ते रक्त दाखवून जर त्यांना म्हणालात की मी वचन देतो तुला, मी हे करीन On तुझ्यासाठी, the basis of my blood, I promise you, I will give you. माझ्या सांडलेल्या रक्तावर आधारित मी तुला वचन देतो की मी तुझ्यासाठी हे करीन. That is a stronger promise. तर ते एक अजून बलवान वचन आहे ना. And that is the kind of promise God makes with all humans. आणि अशा पद्धतीचं वचन आज देवाने प्रत्येक मानवाशी केलंय, रक्त सांडून. That's why म्हणून there is no relationship greater than a covenant relationship. कराराच्या नात्या इतपत महान नातं नाही. Are you getting me now? कळतंय का? आणि ते कराराचं नातं येशूंचं आणि आपलं आहे, ज्यात येशूंनी आपलं दुसऱ्याचं घेऊन नाही, आपलं स्वतःचं रक्त सांडलं. It's a sacred agreement. पवित्र करार आहे हा. So in the Bible, तर बायबलमध्ये a covenant is a holy bond करार म्हणजे एक पवित्र बंधन आहे, which has not been initiated by man जे माणसाने सुरू केलेलं नाही, but initiated by God. ज्याची सुरुवात देवाने केलेली आहे. It often involves promises of आणि God, नेहमी त्याच्यामध्ये देवाची अभिवचनं गुंतलेली असतात, but it also involves commitments पण त्याच्यामध्ये करार सुद्धा असतो and signs आणि चिन्ह असतात, to confirm that relationship. ते नातं पटवून द्यायला. And so God confirms a relationship तर देव एखादं नातं पटवतो, with a covenant. देव आपल्याशी त्याचं नातं कराराने पटवतो. Say, He doesn't say, I love you. देव केवळ मुखाने म्हणत नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे. Like these days, young men, young women say, I love you. जसं अलीकडे तरुण मुलं मुली फक्त तोंडानं म्हणतात आय लव्ह यू, And then next day they go to Dubai. आणि दुसऱ्या दिवशी दोघे आपापल्या मार्गाने, एक दुबईला आणि एक आणि कुठे, One goes to Dubai, another goes to Singapore. एक दुबईला गेला, ती गेली See, सिंगापूरला. but when God says, I love you, पण देव जेव्हा आपल्याला म्हणतो आय लव्ह यू, it is based on His covenant. ते देवाच्या करारावर आधारित आहे. He cannot break it. देव ते तोडू नाही शकत. Are you getting me? He कळतंय cannot ना? break it. देव ते तोडू शकत नाही. So when God talks, तर देव जेव्हा बोलतो He talks through the blood. तेव्हा तो रक्ताद्वारे बोलतो, He talks through the covenant. तो कराराद्वारे बोलतो. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, Heaven and earth shall pass away, but my word shall never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझा शब्द कधी नाहीसा होणार नाही. Because it is a covenant promise. कारण की एक कराराने केलेलं वचन आहे आणि करार आहे. And when God makes a promise with a covenant, आणि देव जेव्हा कराराने वचन देतो He does it to show His unchanging love, तेव्हा तो त्याचं न बदलणारं प्रेम दाखवायला ते करतो, to show His faithfulness त्याचा towards you. विश्वासूपणा दाखवायला करतो की बघ. So a covenant is more than a promise. म्हणजे करार वचनापेक्षा मोठा झाला. It- जे नुसतं मुखाने दिलेलं Yes. वचन आहे त्याच्यापेक्षा रक्ताने केलेला करार मग मोठा झाला की. Amen. कारण तोंडाने बोलायला काय लागत नाही, रक्ताचा करार करायला रक्त लागतं. So it's a sacred bond तर हे पवित्र बंधन आहे where God commits Himself to humanity. जिथं देवाने स्वतःला मानव जातीशी करारी करून घेतलंय की मी तुझा आहे. See, offering blessings, guidance, salvation. आशीर्वाद, मार्गदर्शन, तारण, मोक्ष हे सगळं देतो. That's why when you read the Bible म्हणून जेव्हा तुम्ही बायबल and वाचता every promise that God has made you, आणि बायबलने जे काही अभिवचन, प्रत्येक अभिवचन तुला दिलंय ते वाचता, remember, लक्षात ठेवा it's not just a word coming out of mouth हा फक्त तोंडातनं आलेला शब्द नाहीये and then forgetting it. आणि मग विसरून जायचं. No, नाही. when God wrote it down, देवाने जेव्हा हे लिहिलं, it was a covenant relationship. देवाने कराराचं नातं It's a केलेलं, covenant promise. देवाने कराराने दिलेलं
अभिवचन आहे. That's why म्हणून you have to tell God, तुम्ही देवाला सांगायचं Lord, you said, की प्रभू तू म्हणालास I will never leave you, I will never मी forsake you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. I believe माझा विश्वास आहे because कारण yours is a covenant talk. तू कराराचं बोलणं करतो, Yours is a covenant promise. तू कराराने दिलेलं And so अभिवचन you have to believe तुम्ही तसा विश्वास ठेवायचा that if he says, I will not leave you, he will never leave you. की प्रभू जर म्हटलाय तो मला सोडणार नाही तर तो मला कधी सोडणार नाहीच आहे. Praise God. कारण ते कराराने केलेलं वचन आहे, त्यात रक्त इन्व्हॉल्ड आहे. Yes. ते रक्त सारखं समोर ठेवा तर महत्व कळेल. God will never backtrack. देव कधी माघार घेत नाही. So through a covenant, तर कराराद्वारे God makes his intentions very clear. देव त्याचे हेतू आपल्याला स्पष्ट करतो. He wants to give you confidence देवाला तुला एक विश्वास द्यायचा आहे that my promises are sure and amen. की माझी अभिवचन हो, खात्रीपूर्वक आणि आमेन आहे. And he's calling you to trust on all his promises. आणि देव तुला हाक मारतोय आणि म्हणतोय की माझ्या सगळ्या अभिवचनांवर विश्वास ठेव. He's calling you to obey him देव तुला हाक मारून म्हणतोय की माझं आज्ञापालन कर, because कारण I will be faithful to my promise. मी माझ्या अभिवचनांशी विश्वासू राहणार आहे. Are you getting it? कळतंय ना मी काय म्हणतोय? So it reflects a desire, तर त्यातून एक इच्छा प्रतिबिंबित होते, God's desire देवाची इच्छा for प्रतिबिंबित a होते. close and personal relationship with you. देवाशी तुला किती जवळचं आणि व्यक्तिगत नातं बांधायचं आहे ही देवाची इच्छा यातून प्रतिबिंबित होते. Amen. आमेन. Whenever we hear about covenant, जेव्हा केव्हा आपण कराराविषयी ऐकतो, remember one thing. नेहमी लक्षात ठेवायचं, It is an unconditional love for हे you. अटीपलीकडचं प्रेम देवाने तुझ्यावर केलेलं आहे. देवानी अट नाही घातलेली. Whenever you hear of covenant from जेव्हा केव्हा God, तुम्ही देवाकडचा करार हा शब्द ऐकता, remember, तेव्हा लक्षात ठेवायचं, God wants to have a relationship with you. देवाला तुझ्याशी नातं बांधायचं आहे. Are you getting me? म्हणून देवाने तुझ्याशी करार रक्त सांडून केलाय. And this relationship will never be broken forever and ever. आणि हे नातं कायम कधी तुटणार नाही. And it is all rooted in his grace. आणि हे सगळं नातं त्याच्या कृपेत मुळावलेलं आहे. That's why you need not be afraid of God's आणि covenant. म्हणून देवाच्या कराराला तुम्ही घाबरायची गरज नाही. If it was old covenant, I would say you need to be afraid. जुना करार असता तर मी तुम्हाला म्हटलो असतो की ठीक आहे तुम्ही घाबरताय, ठीक आहे. But in the new covenant, पण नवीन करारात you should not be afraid. तुम्ही घाबरायची गरजच नाही, Because कारण it is all rooted in his grace. तो सगळा त्याच्या कृपेमध्ये मुळावलेला करार आहे. And God is a holy God. आणि देव पवित्र देव आहे. He will never go back. देव कधीही माघार घेत नाही त्याच्या वचनांवर. And a covenant always provides foundation for आणि you. देव नेहमी करार जो आहे ना त्या कराराला पाया तयार A करतो, structure for you. एक स्ट्रक्चर तयार करतो, An assurance for एक you. मंच तयार करतो, एक तुझ्यासाठी खात्री तयार करतो That my promises are eternal. की माझी अभिवचनं अनंत कालची आहेत And it is dependable. आणि त्याच्यावर आपण अवलंबून राहू शकतो अशी आहेत. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? That we are all vessels of God's की mercy. आपण सर्वजण देवाच्या दयेचं पात्र आहोत. आमेन. Remember this truth. आणि हे सत्य नेहमी लक्षात ठेवा की आपण प्रत्येक जण देवाच्या दयेचं पात्र आहोत. And finally, आणि शेवटी the covenant points to God's plan of redemption through the Lord Jesus Christ. हा जो करार आहे तो करार कुठे इशारा करतो? देवाने येशू ख्रिस्तांच्या रक्ताद्वारे आपल्यासाठी उद्धार द्यायचा हा जो प्लॅन केला, योजना केली, त्याच्याकडेच इशारा करतो. And Jesus fulfills all of God's promises. आणि येशू ख्रिस्त देवाची सगळी अभिवचनं पूर्ण करतात. It is, I know, better than a marriage vow, but it is similar to something like that. मला माहितीये लग्नाच्या अभिवचनांपेक्षा सुद्धा फार चांगलं हे अभिवचन आहे जे देवाने दिलंय, पण थोडं सारखंच आहे. Where both parties, they commit to love and respect one जसं another. लग्नामध्ये नवरा नवरी दोघेही जण एकमेकांना करार करतात की आपण सुखादुःखात एकत्र राहणार आहोत. And that is how God is saying, आणि देव सुद्धा आपल्याशी तसाच करार करत आहे की मी तुला कधी सोडणार नाही. let us stay together. आपण एकत्र राहूया सुखादुःखामध्ये. As a husband and wife stay together, let us stay जसं together. नवरा बायको एकत्र राहतात तसं तू आणि मी एकत्र राहू असं देव त्या करारात सांगतो What a आपल्याला. joy it is, isn't किती it? आनंद वाटतो मग आपल्याला ऐकून. Amen. आमेन. We are like the bride, he is like the groom. की आपण नवरी सारखे आहोत आणि देव आपला नवरा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आपण वधू सारखे आहोत आणि तो आपला वर आहे. Bible says in Genesis 6 verse 18, उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि त्यातल्या 18व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, God said, देव बोलला, I will establish my covenant with you and you will enter the ark, you and your sons and your wife and your sons' wives with you. उत्पत्ती 6:18 परंतु तुझ्याशी मी आपला करार स्थापीन आणि तू तारवात येशील, तू व तुझ्या बरोबर तुझे मुलगे
तुझी बायको व तुझ्या मुलांच्या बायका येतील. See how God promises Noah. म्हणजे देव नोहाला कसं वचन देतो पहा. He doesn't just throw words at him. आणि केवळ देव त्याच्या तोंडावर शब्द फेकत नाही. No, नाही. he speaks with a covenant. तर देव कराराने त्याच्याशी बोलतो. See, Amen. every word when God speaks, it is with covenant. आणि देव प्रत्येक शब्द जेव्हा बोलतो तो कराराने बोलतो. I will establish की मी my तुला- covenant with you. माझा करार मी तुझ्याशी स्थिर स्थावर करीन. And God took care of them. आणि देवाने त्यांना सांभाळलं. The world perished, जगाचा नाश झाला. but they didn't perish. देवाच्या जगाचा नाश झाला पण त्यांचा नाश झाला नाही. See- नोह आणि ते 8 जण. And so the covenant was never discovered by man. तर करार काही माणसाने शोधलेला नाही. It was made by God. तर हा करार देवाने बनवलेला It आहे. was initiated by God. आणि याची सुरुवात देवाने केलेली. याचा प्रारंभ देवाने केलेला It आहे. started by God. देवानेच याची सुरुवात केली. It shows his desire to have a very strong relationship with us आणि मग यातून दिसतं ना की देवाला किती खंबीर नातं आपल्या प्रत्येकाशी बांधायचं आहे. and to commit his promises to you. आणि किती देवाला त्याची अभिवचनं तुमच्या सुपूर्द करायची आहे. Now some will ask, काही लोक विचारतील which father will make a covenant with his children? कुठला बाप आपल्या मुलांशी करार करेल असा. Pastor, you're talking about relationship. पास्टर तुम्ही नात्याविषयी बोलताय. But which father will make a commitment with his son? कुठला बाप आपल्या मुलाशी असा करार करेल. In the natural, नैसर्गिकात most fathers, they don't make a formal covenant. नैसर्गिकामध्ये जास्तीत जास्त बाप काही असे फॉर्मल करार करत नाहीत. They never make a formal covenant with their children कुठलेही वडील किंवा बाप आपल्या मुलांशी असे काही लेखी करार करत नाहीत नैसर्गिक राहटीत. because their relationship is based on love कारण नातंच ते प्रेमावर आधारित आहे. बापाचं आणि and लेकाचं. trust प्रेमावर, विश्वासावर, and care प्रेम, विश्वास, काळजी and on legal agreements. आणि कायदेशीर पत्रांवर सुद्धा. Amen. आमेन. And a father's love or a parent's love is often for his children आणि unconditional, बापाचं आणि आई बापाचं प्रेम नेहमी मुलांसाठी अटीपलीकडचंच असतं. but it is based on natural love पण शेवटी ते नैसर्गिक प्रेमावर आधारभूत आहे. and commitment also to their well-being. आणि करार त्यांच्या कल्याणापुरतं तो करार असतो. But पण fathers make promises and agreements. वडील जे वचन देतात, अग्रीमेंट करतात, Why? का? To teach them responsibility, त्यांना जबाबदारी शिकवायला करतात. to provide them की assurance त्या मुलांना खात्री द्यायला that you can trust on की me. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. And the father may not call it a covenant, आणि वडील त्याला कदाचित करार म्हणणार नाहीत. but he does make promises. पण वडील अभिवचन देतात I मुलांना. promise you, वडील म्हणतात आय प्रॉमिस यू. if you pass this time, I'll buy you a motorbike. वडील म्हणतात ना मुलाला की तू जर यावेळेला पास झाला तर मी वचन देतो तुला, मी तुला मोठं बाईक घेईन. Amen. आमेन. But when they are, when the children are small, पण मुलं जेव्हा लहान असतात, the parents don't make such kind of commitments लहान or असलेल्या agreements. मुलांशी लहान असलेल्या मुलांशी कधी आईबाप अशा पद्धतीचा करार करत नाहीत. When the children are small, मुलं जेव्हा लहान असतात the parents don't make that kind of commitment. तेव्हा आईबाप अशा पद्धतीचा करार मुलांशी, लहान मुलांशी करत नाही. Daddy, promise me that you will give me. Daddy, will you Ki- promise me that you will give me? की डॅडी तुम्ही मला वचन देता का, तुम्ही मला असं असं द्याल. Yes, I promise you. हा वचन देतो. No. Will the son say, no, make a covenant with me? मुलगा म्हणेल का करार करा माझ्याशी आता. लहान मुलगा म्हणेल का असं. They trust. त्यांचा विश्वास, लहान मुलांचा विश्वास असतो. Amen. It's Amen. just on trust. विश्वासावर. मुलं लहान असताना सगळं विश्वासावरती चालतं. And वयात आल्यानंतर गोष्ट It वेगळी. is a conditional agreement. आणि अटीनं धरलेलं ते करार असतात. If you study hard, if you pass, I will give you. अटीनं धरलेले करार असतात. म्हणजे आई वडील म्हणतात की तू अभ्यास चांगला कर, चांगला पास हो, मी तुला घेऊन देईन. And so the father fulfills that promise. आणि मग वडील ते वचन पूर्णही करतात. But when the sons grow old, पण मुलं जेव्हा मोठी होतात and maybe the son, if he joins the father's business, if a आणि father has a समजा- business, आणि समजा वडिलांचा काही व्यवसाय आहे, त्या व्यवसायात मुलगा पण आला, what does the father do? मग वडील काय करतात. He says, okay, वडील म्हणतात ठीक आहे, I make a promise, मी वचन देतो I will give you a monthly salary. की मी तुला महिन्याला पगार देईन आता. Whatever profit I get out of it, so much percentage. आणि जो काही फायदा मला व्यवसायात होत आहे त्यातनं एवढे एवढे टक्के तुझे. It's almost like a formal agreement म्हणजे now. जवळजवळ आता एक फॉर्मल करार त्यांच्यामध्ये आलाय Because he's no more a child की now. लेखी कागदपत्रावर. का आता तो मुलगा लहान नाही, तो वयात आला, तो मोठा झालाय, See? तो आता स्वतः एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. And then all the rewards are clearly defined, like these things I will give you. आणि सगळी प्रतिफळं त्या कागदामध्ये लिहिलेली असतात की एवढा टक्का तुझा, असा असा तुझा, असा असा माझा. See, and the son also will say, आणि मुलगाही म्हणतो Daddy, डॅडी you said 10%, you didn't give me 10%, you gave me 8%. तुम्ही 10% मला लिहून दिलं होतं की मला देणार, तुम्ही 8%च दिलं यावेळेला. Daddy said, okay, next month I will add. मग डॅडी म्हणतात ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये It मी is तुला more वाढवून more देतो. of a like a covenant relationship म्हणजे is ते coming. कराराचं नातं होतं. मग See? कराराचं It is slowly coming to that level. हळूहळू ते कराराचं नातं होतं, लेखी.
When you were small, लहान असताना you asked for chocolate, your father gave you 2 chocolates. चॉकलेट एक मागितलं तर 2 देत होते वडील, Sometimes he never gave you also. आणि कधी कधी देतही नव्हते लहान असताना. So the promises were not kept at times. कधी कधी तुम्ही लहान असताना वडील वचन पाळायचे, नाहीतर नाही पाळायचे, असंही असायचं. But now, पण आता मुलगा मोठा, the son also takes responsibility. वयात आला, मग तो मुलगाही जबाबदारी घेतो. He says, I have to do my father's मुलगाही business. म्हणतो की नाही, मला माझ्या बापाचा बिझनेस करायचाच आहे. Because his eyes are not on his salary, कारण त्याचे डोळे काही पगारावर नसतात, but he has to also fulfill certain पण responsibilities. त्याला काही विशिष्ट जबाबदारी पूर्ण करायची असते. Amen. आमेन. And so you see the higher kind of covenant relationship being developed between the son and the father. मग बाप आणि लेक यांच्यामध्ये एक उच्च पद्धतीचं कराराचं नातं तिथे आपल्याला प्रस्थापित होताना And the, and God's covenant works on the same basis but on a higher level. आणि देवाचा करार त्याच आधारावरती काम करतो, पण जरा उच्च स्तरावर. Amen. Amen. Where God does not go back. जिथं देव माघार घेत नाही. And God expects us also to behave like sons. आणि देवाची इच्छा असते की आपण सुद्धा वयात आलेल्या मुलांसारखं वागावं. Understand? कळतंय ना? Don't behave like little children. लहान बाळांसारखं वागू नका. If he's expecting something from you, see तुझ्या- that you fulfill, because you are in a covenant relationship. तुझ्याकडून देवाने काही अपेक्षा ठेवली आहे, तर ती तू अपेक्षा पूर्ण कर, कारण तू कराराच्या नात्यात आहेस. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? Say, God does not make covenant relationship with little children, देव लहान बाळांशी आणि लहान मुलांची कराराचं नातं करत but नाही, with sons and daughters. पण जे मोठे झालेले मुलगे आणि मुली आहेत त्यांच्याशी देव कराराचं नातं करतो. What did Jesus say येशू काय म्हणाले? when he was 12 years old? 12 वर्षाचे असताना येशू काय म्हणाले? Don't you know I should be in my father's business? तुम्हाला माहित नाही मी माझ्या बापाच्या व्यवसायात असायला हवंय? He understood the covenant relationship quite early. म्हणजे कराराचं नातं येशूंना फार लवकर कळलं. Say, when I serve God, जेव्हा मी देवाची सेवा करतो, I also keep in mind that I am in a covenant relationship with my God. मी हेही मनात ठेवतो की मी माझ्या देवाशी कराराच्या नात्यात आहे. I don't play a fool with God. मी देवाशी मूर्खाचा खेळ मांडत नाही. I'm serious with God. मी देवाला गांभीर्यानं घेतलंय, एक तर हा खेळ नाहीच आहे. Because He is paying me. कारण देव मला त्याची परतफेड करतोय. He is taking care of me. देव मला सांभाळतोय. He is giving me salvation. देव मला तारण देतोय. He is giving me health. देव मला आरोग्य He is देतोय. giving me money. देव मला पैसा He is देतोय, giving me strength. शक्ती देतोय. See, it's a covenant relationship. कराराचं नातं आहे ना. I cannot just expect from Him and give nothing in return. देवाकडनं सगळ्या अपेक्षा ठेवायच्या आणि परतफेडीत मी देवाला काही द्यायचं नाही, ते बरोबर नाही. That's why our work towards the kingdom of God should never be shabby. मग आपलं देवाच्या राज्याचं काम ना कधी गबाळ नाही करायचं. Do it faithfully, केलं तर विश्वासूपणे पूर्ण करा, with your full heart. संपूर्ण हृदयाने करा. काल पण मी कोणाला तरी निघताना म्हटलं संध्याकाळी, मी अर्धी कामं करत नाही, मी काम केलं तर पूर्णच करते, नाही तर करत नाही. Don't be eye pleasers. लोकांच्या डोळ्यांना प्रसन्न करणारी कामं करू नका. Or are they seeing, let me do it? Are लोक they not बघतायत seeing, का? let me not do it? लोकांनी मला पाहिलं का, मग मी करीन, नाही तर मी नाही करणार. See, now in the old covenant, जुन्या करारात the Mosaic covenant, मोझाईक म्हणजे मोशेकडचा जो करार आला, it had conditions. त्याला अटी होत्या त्या नियमशास्त्रात. If you read in Exodus 19 verse 5, निर्गम 19:5 जर वाचलं तर there it says, लिहिलंय, if you obey my commandments, I will bless you. निर्गम 19:5 मध्ये लिहिलंय, जर तुम्ही खरोखर माझा शब्द मानाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही सगळ्या लोकांमध्ये माझे खासगीचे धन व्हाल. See, you have to be thankful to God that you are not in the old covenant. तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही जुन्या करारात नाही आहात. नसतं Many जमलं. of you, your shirt also would have been removed from your back because तुमच्यातल्या अनेकांचा शर्ट सुद्धा निघून गेला असता अंगावरचा, तुम्ही because जुन्या करारात here it says, काय लिहिलंय? if you don't obey my commands, curses will fall upon you. वाचा ना, तुम्ही माझा शब्द मानला नाहीत, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुमच्यावर शाप पडतील. Amen. मग बरं आहे आपण जुन्या करारात नाहीये Because some of our work is very shabby. का आपल्यातल्या काही लोकांची कामं देवासाठी केलेली फार गबाळी आहेत बरं का. It's all accepted because we are living under grace. तरी आपण ते स्वीकारतोय, तोही स्वीकारतोय कारण कृपेवर आहोत म्हणून. Because we are living in the Abrahamic covenant. का आपण अब्रामाच्या करारात राहतो. It is more like a father's unconditional promise to his children. म्हणजे बापाने अटीपलीकडे मुलांना कसं वचन दिलेलं असतं तसा हा प्रकार आहे, देव चालवून घेतो Amen. कारण कृपा आहे.
Now, there are many covenants that God made. You can see it right from Adam, but we won't get into it because then we have to shift the whole message. तसे तर अनेक करार देवाने आदामापासून आस्थागायत केलेले आहेत, पण त्या सगळ्या करारांमध्ये नको जायला, नाहीतर विषयावरनं आपलं लक्ष जाईल. See, Adamic covenant, then Noah's covenant, आदामाचा करार, नोहाचा Abraham's करार, covenant, अब्रामाचा करार, Moses' covenant, मोशेचा करार, Davidic covenant, दाविदाचा करार, covenant coming from Jesus. येशूंकडचा करार. See? So, अनेक आहेत. in the old covenant, जुन्या करारात the best covenant that God made was with Abraham. अतिउत्तम करार जो देवाने केला तो अब्रामाशी, Better than Moses' covenant. मोशेपेक्षाही चांगला. Why? का? Because कारण it leans towards grace. कृपेकडे तो जातो. God said, देव बोलला, I will bless you मी तुला आशीर्वाद देईन and make your name great. आणि तुझं नाव महान करीन. That is the grace. ही कृपा है. Amen. और तेरा नाम महान मैं करूंगा. फादर का गाना है ना, वो वचन है बेटा, वचन है वो. And so these divine covenants, तर हे दैवी करार they reveal God's loving nature. देवाचा प्रेमळ स्वभाव आपल्याला प्रगट करतात. Through the covenant, you know His loving nature. कराराद्वारे देवाचा प्रेमळ स्वभाव आपल्याला कळतो. Like, like a father wanting to build a trust in his children. जसं बाप कसं बापाप्रमाणे बाप मुलांमध्ये एक विश्वास निर्माण करायचा प्रयत्न A करतो, trust with their children. मुलांसोबत एक विश्वास निर्माण करायचा प्रयत्न. Child, you can trust me. की बाप जणू म्हणत आहे की बेटा तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. No, but what if your word fails, or if you fail, or you don't keep the word? नाही, पण तुम्ही शब्द नाही पाळले तर. That's why I'm making this covenant. म्हणून तर मी तुझ्याशी करार करत आहे असं. So a covenant gives the son assurance and a sense of maturity in their relationship. तर करार मुलांना एक खात्री देतो आणि नात्यामध्ये एक प्रौढता देतो. Amen. आमेन. As I told you, when the child is young, जसं मी सांगितलं, मुलं जेव्हा लहान असतात, the children often depend on the father's generosity only. मुलं नेहमी लहान असताना बापाच्या उदारपणावर जगतात. And they often have to plead for things. आणि लहान मुलांना नेहमी म्हणजे जास्तीत जास्त वेळेला बापाला असं काकुळतेनं मागावं लागतं. Daddy, please give me a chocolate. की डॅडी प्लीज चॉकलेट द्या ना. Daddy, I like that toy. Give me डॅडी that मला ते toy. खेळणं आवडलं द्या ना. मला ती गेम आवडली घ्या ना. That's why I saw in one clip somebody sent, a father is taking the child in the mall. म्हणून मी पाहिलं एक क्लिप कोणीतरी पाठवली. वडील घेऊन चाललेत मुलाला मॉल मध्ये. And there is this big toy shop, and suddenly he picks the child up, closes the eyes, and then takes the child beyond that toy shop, and then he takes him further. वडील लहान मुलाला किंवा मुलाला मॉल मध्ये घेऊन जातात. तर मॉल मध्ये प्रवेश करताच एक शेजारीच हॅमलीस म्हणजे खेळण्यांचं दुकान वडील बघतात. तर ते काय करतात, मुलाचे डोळे बंद करून टाकतात आणि पटकन त्याला एकदम आत नेतात. त्याला तिकडे बघायला लावतात की ये देखना भी नहीं और लेना भी नहीं, से. उसका आग बंद कर. And at that stage, त्यावेळेला the child has no responsibilities. त्या लेकरांना काही जबाबदारी नाही. Are you understanding? कळतंय ना? No responsibilities. त्यावेळेला मुलं लहान आहेत, त्यांना So काही जबाबदारी नाही. they only live on the generosity of the parents. तर ती लहान मुलं केवळ आई बापांच्या उदार मनावर जगत असतात. कि मेरे डैडी के मन में आया, मेरे डैडी ने मुझे दिया, मेरे डैडी को ऐसा जीत पकड़ के बोला, मेरे डैडी ने मेरे को दे दिया. So and that relationship is based purely on love and care. आणि ते नातं अगदी प्युअरली प्रेम आणि काळजी यावर आधारित आहे. But when the child grows up तीच मुलं जेव्हा मोठी होतात and becomes a son and a daughter, मोठी झालेली प्रौढ मुलं होतात. and when the father sees that son and my daughter is taking responsibility, आणि वडील जेव्हा बघतात की माझी वयात आलेली मुलं किंवा मुली आता जबाबदारी घेत आहेत, that a dynamic change has come in them, फार मोठा बदल त्यांच्यात आलाय, ते प्रौढ झाले, समंजस झाले आहेत. they don't make a written covenant, मग लेखी करार नाही करायचा आहे, but पण they make a formal talk. एक फॉर्मल बातचीत करतात. There is some understanding between both of them. एक समजूत असते मग त्या मुलात आणि बापात. There is a mutual commitment between both of them. आपसा एक करार असतो मुलांमध्ये आणि आई बापात किंवा बापात.
Because कारण now the father is seeing, आता वडील पाहतायत my son has taken 50% of my burden. माझ्या मुलाने 50% माझा भार घेतलेला आहे. My daughter has taken 50% of my burden. माझ्या मुलीने 50% माझा भार उचललाय. And so the father, मग वडील he promised to reward the son and the daughter. किंवा मग बाप म्हणतो की आता मी माझ्या मुलाला आणि मुलीला त्याचं बक्षीस तर देणार, प्रतिफळ तर देणार. Sometimes he gives him money. मग कधी पैसे देतात. That time you never see the son and daughter going on their knees, say, Daddy, please give me something, please. No. त्यावेळेला त्या मोठ्या झालेल्या मुलांना आणि मुलींना, समंजसपणा जबाबदारी घेणाऱ्या मुला मुलींना तुम्ही बापासमोर भीक मागताना बघत नाही की प्लीज डॅडी द्या ना डॅडी. No. नाही. Even if the son daughter say only once, the father will give. आणि मुला मुलींना त्यावेळेला एकदा जरी मागितलं तर वडील लगेच देऊन Why? टाकतात. का? My child has taken the की responsibility. माझ्या मोठ्या झालेल्या मुला मुलींना आता जबाबदारी घेतलेली आहे, त्यांना द्यायला हरकत नाही. He has asked for 500, I will give him 1000. 500 मागितले मी 1000 देईन. That is how God is dealing with you. असं देव तुझ्याशी पण व्यवहार करत आहे. So if you are pleading before तर God, तू देवासमोर जर काकुलतेची विनंती करतो you are still a child. तर याचा अर्थ तू अजूनही लहान बाळ आहेस And you have to plead all your life for that one chocolate आणि before God. आयुष्यभर तुला त्या एका चॉकलेटसाठी काकुलतेची भीकच देवाला मागावी लागेल. But the day you grow up, पण ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल, take responsibility in the kingdom of God देवाच्या राज्यातली जबाबदारी घ्याल and take His concern as your concern. आणि त्याची काळजी आपल्या काळजीसारखी कराल, And the day you say, आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणाल don't you know that I must be about in my father's business? तुम्हाला ठाऊक नाही मी माझ्या बापाच्या व्यवसायात असायला हवं, Then you go boldly before the throne room of grace मग तुम्ही कृपासनासमोर धाडसाने जाता and say, Lord, आणि म्हणता प्रभू I want a job. मला नोकरी पाहिजे. God gives you like देव this. देतो. I want promotion of 500 rupees. मला 500 रुपयाची बढती पाहिजे. God says, give him देव 1000. देतो 1000 रुपये. Are you understanding the कळतंय covenant का? relationship? कराराचं नातं समजताय का? बाळांनो मोठे व्हा असा उपदेश आहे. And the son knows आणि मुलाला माहित असतं my father can be trusted माझ्या बापावर मी विश्वास ठेवू and he will honor his word. आणि माझे वडील शब्दाचा मान ठेवणार. And this agreement, it reflects the son's growth. आणि हा करार जो आहे, हा अग्रीमेंट जो आहे, तो माझा मुलगा वाढलाय, मोठा झालाय याचा पुरावा आहे. समंजस झालाय, प्रौढपोक्त झालाय याचा पुरावा आहे. When you see your son and daughter becoming responsible, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला जबाबदार होताना पाहता, your shouting also decreases. तुमचा आरडाओरडा पण मुलांवरचा कमी होतो Your respect for them increases. आणि मुला मुलींसाठीचा तुमचा आदर वाढतो, कारण की आता ती 18च्या पुढे गेलेली मुलं मुली आहेत. Maturity also you see in them and you talk very maturely with त्या them. मुला मुलींमध्ये मग तुम्हाला समंजसपणा दिसतो, प्रौढता दिसते. मग तुम्ही पण त्यांच्याशी बोलताना त्या प्रौढतेनं आणि त्या समंजसपणानं बोलता. Today when my daughter asks me something, आज जेव्हा माझी मुलगी सँड्रा मला काही मागते, give me daddy 500. डॅडी मला एवढं एवढं द्या, I give her 1000. मी अजून जास्त देतो. Why? का? She has taken responsibility. कारण माझ्या सँड्रानी जबाबदारी घेतलेली आहे. Are you getting me? कळतंय So का? there is an unwritten, unspoken covenant, but it is acting like a covenant. तर न बोलणारा, न लिहिलेला आमच्यात करार आहे म्हणा, पण तो करार कार्य करू लागलेला आहे म्हणा. And the bond is more stronger than the bond that we had with children who never took up responsibility. आणि जी लहान बाळं कधीच जबाबदारी घेत नाही, त्यांच्याशी जो बॉन्ड आणि जे काही आपलं नातं आहे त्याच्यापेक्षा हे नातं आणि हा बॉन्ड नक्कीच मोठा आहे. I'm not talking about love. मी प्रेमाविषयी बोलत नाही, लक्षात घ्या मी काय म्हणतो. I'm talking about bond. मी बॉन्ड, बंधन, एक जो बॉन्ड बनतो ना, एक बंधन बनून जातं मग ते. And so this mirrors the way God works with us. आणि देव कुठल्या रीतीनं आपल्याशी काम करतो याचा हा आरसा आहे, की देवही आपल्याला हाताळताना असंच हाताळतो की तू Yes. माझा भार वाहा, Yes. माझा भार वाहा, I'll, मोठा हो, I'll put you in the covenant. प्रौढ हो, मी तुला करारात घालीन. पण जर बाळच राहिला तर मग तू बाळच आहेस, हट्टानी माग, दिलं तर देतो, नाही तर बघू. Are you getting? असं माग तू, हट्टानी माग, भीक मागून माग, मला हवं तर मी देईन, नाही तर नाही पण देईन. पण मोठा हो, प्रौढ हो, समंजस हो, मग बघ भार घे माझा, ओझं उचल माझं, तू जे मागशील त्याहून जास्त दे. Did you understand? कळतंय का? पण आपल्यातल्या काहींचं असं असतं की देवाच्या राज्यासाठी करायचं तर काही नाही, आशीर्वाद मागताना सगळंच पाहिजे, ते कसं व्हायचं? So in the early stages of faith, तर विश्वासाच्या अगोदरच्या लवकरच्या
स्टेजवर we may approach God with childlike dependency, आपण सुद्धा कदाचित लहान बाळं कशी अवलंबून राहतात तसं येऊ, asking God without fully understanding His plan. देवाला मागत मागत देवाची संपूर्ण योजना न कळत लहान मुलासारखे बाळासारखे येऊ. But as we mature in faith, पण जसं आपण विश्वासामध्ये समंजस होऊ, God invites us into a deeper relationship मग देव आपल्याला आमंत्रण देतो की आता माझ्याशी एक खोल नातं बांध, where responsibilities and promises are more clearer, जिथे जबाबदारी आणि वचनं अगदी क्लिअर आहेत. and through covenants, आणि कराराद्वारे God gives us the assurance देव आपल्याला खात्री देतो that He will keep His word, की देव त्याचा शब्द पाळणार that you don't have to plead before me, आणि तुला माझ्यासमोर भीक मागावी लागणार you नाही, don't need to just beg before me, तुला माझ्यासमोर हात जोडून मागावं लागणार नाही, but पण I will give it to you मी देईन तुला. when I see you take जेव्हा responsibility. मी बघीन की तू आता मोठा झालायस आणि जबाबदारी घ्यायला लागलायस, Amen. रुसवे फुगवे कधीतरी केले And this पाहिजे. acts even in our character. आणि आपल्या चारित्र्यात सुद्धा ते होतं ना. Like a father might promise to reward a child for a good character, जसं वडील एखाद्या लेकराला म्हणतील की good behavior. तू जर चांगला वागला, स्वभाव चांगला ठेवला तर मी तुला देईन काही, Like if you finish your homework tonight, की आज रात्रीचा तुझा होमवर्क तू पूर्ण केला, or if you help mommy in the cooking किंवा मम्मीला थोडीफार तू मदत केली, or cleaning up the kitchen table, जरा थोडस क्लिनिंग मध्ये मदत केली, I will give you this. मी तुला असं असं देईन, I will support you. मी तुला आधार देईन, Even in your troubled times, I will be तुझ्या there. त्रासाच्या समयी पण मी असीन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? And so these promises work as covenants. तर ही अभिवचनं सुद्धा करारासारखं काम करतात. And you must be hearing parents say, don't worry, I will always be with you. No matter how much you mess up with your life, I will be with you. आणि तुम्ही आई वडिलांना मुलांशी असं बोलताना ऐकलं असेल की आम्ही नेहमी तुझ्या सोबत राहू, तू काही जरी केलं, गोंधळ जरी घातलास तू तरी आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू. It's like a covenant. करार आहे तो. I mean, a father cannot leave his child. वडील आपल्या मुलाला लेकराला सोडू नाही सकत. ते सगळं हिशोबात घेऊनच चालतात की गोंधळ घातला तरी आपण निस्तरायचा, आपण आई बाप आहे, Because we are parents. आपण आई बाप आहे, ती मुलं आहेत. जरी त्यांनी गोंधळ घातला आपण हिशोबात घेऊनच चालू की मीच ते निस्तरायचंय आणि मीच निस्तरी. And that's what God does. देव तेच करतो. We make a mess of our lives so आपण many एक गोंधळ times. घालतो की आपल्या आयुष्यात किती वेळेला, But still He is with us. तरी देव म्हणतो मी बाप आहे तुझा, मी निस्तरी आणि मी तुझ्या बाजूने उभा राहील. And I mean, it is million times higher in stages than a human love. म्हणजे मानवी प्रेमापेक्षा करोडो पटीने हे मोठं आहे. Second point. दुसरा मुद्दा, Why God made covenant with Israel only? देवाने फक्त इस्रायलशीच का करार केला आणि कोणाशी नाही केला? God chose to make a covenant with Israel जुन्या करारात देवाने इस्रायलशीच करार करायचं का ठरवलं? because कारण He had special plan for them. इस्रायलसाठी त्याची एक खास योजना होती. But पण Israel was not chosen because they were better or more important than other nations. इस्रायल इतर देशांपेक्षा चांगलं होतं म्हणून इस्रायल निवडलं असं काही नाही. God had to pick up somebody. देवाला कोणाला तरी निवडायचं होतं, Say. देवाने इस्रायल निवडलं. So He didn't look at them and pick them up. He तर just closed His eyes and picked one person. देशादेशाकडे बघून देवाने निवड नाही केली, तर डोळे बंद करून इस्रायल निवडलं देवाने. And God wanted to use them to show His love, holiness and plan of salvation through them to the whole आणि world. देवाला त्यांच्याद्वारे संपूर्ण जगाला देवातलं प्रेम, तारणाची योजना, पावित्र्य हे सगळं दाखवायचं होतं. And so He picked them up. मग देवाने इस्रायल देश उचलला. So that means they were more responsible than us. मग याचा अर्थ असा लागतो की आता त्यांच्यावरती जास्त जबाबदारी आली आपल्यापेक्षा. Say, just picking them up is not glory, फक्त त्यांना उचललं देवाने ते वैभव नाही. but He picked them up for some responsibility. देवाने काहीतरी जबाबदारी द्यावी म्हणून त्यांना उचललंय. And if they failed, आणि जर त्यात ते अपयशी झाले they will be more miserable than all of us. तर अवस्था त्यांची आपल्या सगळ्यांपेक्षा भयानक होणार. And that's what is happening today with Israel. आणि आज इस्रायलचं असंच काहीतरी होत आहे. They never became light to the nations. इस्रायल कधी देशांसाठी प्रकाश झालं नाही. And that's why म्हणून today they are in darkness. आज इस्रायल अंधारात आहे. Amen. आमेन. So they were not special people or better than others. तर इस्रायललाच का निवडलं? ते काही खास होते, वेगळे होते म्हणून असं काही नाही. But because of His love, because of His purpose, देवाच्या प्रेमात, देवाच्या संकल्पात देवाने इस्रायलला निवडलं. He had to begin His plan of salvation with someone बघा, देवाला त्याची तारणाची योजना
कुणाला तरी घेऊन सुरू करायची होतीच ना, And- मग इस्रायलला निवडलं. So he picked them up for that role. इस्रायल घेतलं. बाकी काही बघून असं खासियत बघून वगैरे काही निवडलेलं नाही. But his ultimate goal was, पण देवाचा सरते शेवटचा हेतू हा होता, I want to bless the whole world through that nation. मला संपूर्ण जगाला आशीर्वाद द्यायचा आहे त्या एका देशाद्वारे ज्या देशाला मी निवडलंय, Amen. आणि जो इस्रायल झाला. And I will give you a few points in it. काही मुद्दे त्याच्यातले देतो. First, एक, God chose Israel out of love. देवाने प्रेमापोटी इस्रायलला निवडलं. Not because they were special people. इस्रायली काही खास लोक होते, यहुदी समाज खास होता वगैरे असं काही नाही. Not because of their color, their race, their size or strength or greatness. किंवा इस्रायली लोक, यहुदी समाजातले लोक रंगाने चांगले होते का साईजने चांगले होते, उंचीने चांगले होते म्हणून वगैरे काही नाही. He picked up one man, Abram, एक माणूस त्यातला उचलला देवाने, ज्याचं नाव होतं अब्राम, a Gentile person. एक परराष्ट्रीय माणूस, And he said, आणि म्हणाला, through you, तुझ्याद्वारे all the nations of the earth shall be blessed. पृथ्वीवरची सगळी राष्ट्र आशीर्वादित होतील. So this choice shows या निवडीवरून दिसतं that God chose by his grace. देवाने त्याच्या कृपेनं निवडलेलं आहे. Say, but when it came to the law of Moses, पण जेव्हा मोशेचं नियमशास्त्र आलं, you keep the law and I will bless you. तेव्हा कसं झालं? निवड कशी की तू नियमशास्त्र पाळ, मग मी तुला आशीर्वाद देईन. If you don't keep the law, I will curse you. तू नियमशास्त्र पाळलं नाही तर मी तुला शाप देईन. But to Abraham he said, पण अब्रामाला दे बोलला, I pick you up by grace, मी तुला कृपेने उचललंय, I will make you great, मी तुला महान करीन, and through you आणि तुझ्याद्वारे all the nations will be blessed. सगळे देश आशीर्वादित होतील. But through the law, पण नियमशास्त्रात only Israel will be blessed. फक्त इस्रायल आशीर्वादित होईल. Are you seeing the difference? फरक पडला. फरक दिसतोय ना? Through Abraham, the whole world will be saved. अब्रामाद्वारे And संपूर्ण जग तारलं जाईल, आशीर्वादित होईल. But through the law of Moses, only Israel. मोशेच्या नियमशास्त्राद्वारे फक्त इस्रायल. That shows त्यावरनं दिसतं through Abraham it was grace. अब्रामाद्वारे कृपाच होती. It was grace. अब्रामाद्वारे खरं म्हणायला गेलं तर कृपाच होती. Amen. Amen. So God just handpicked Abraham. तर देवाने स्वतःच्या हाताने अब्रामाला वेचलेलं आहे. He didn't see whether he was a sinner or a good man or whatever. देवाने काही अशी निवड हे बघून नाही केलेली अब्रामाची की हा चांगला आहे, हा पापी नाहीये आणि म्हणून मी याला उचलतो, असं काही नाही. It is grace. कृपा, Unmerited favor. कृपा की ज्या योग्यतेची मी नाहीये पण तरी जी माझ्यावर झाली ती कृपा. It's like a teacher choosing a single student to demonstrate something. जसे एखादे शिक्षक एखाद्या एकट्या विद्यार्थ्याला काहीतरी दाखवायला निवडतात, तसा हा भाग. Like, come, you student, come here. I असं want to randomly. demonstrate something to की the ये whole रे, class. तू इकडे ये, तुझ्याकडून मला दाखवायचंय संपूर्ण वर्गाला. मग कोणालाही कोण करणार, तू करणार, तू ये. कोणी मग त्याच्यामध्ये शिक्षक कोणालाही पुढे घेतात. Say, that is the choice. ती निवड आहे. तसं अब्रामाला देवाने वेचलं, काही खासियत वगैरे बघून नाही. Amen. आमेन. म्हणजे कृपाच आहे ना, And that is Krupa. त्यालाच कृपा म्हणतात ना. आपली खासियत बघून निवडले का आपल्याला सुद्धा? होतीच कुठे काही. Amen. कृपाच आहे, बाकी बस. See, if you read in Deuteronomy 7 and 8, तर अनुवाद 7 आणि 8 जर तुम्ही वाचलं, there it clearly says, तिथे लिहिलेलं आहे, the Lord did not set his affection on you and choose you because you were more numerous than other peoples, for you were the fewest actually of all peoples, but it was because the Lord loved you and kept the oath he swore to your ancestors. अनुवाद 7 अध्याय 7 आणि 8. तुम्ही सर्व लोकांपेक्षा संख्येने पुष्कळ होता, म्हणून यहोवाने तुम्हावर प्रीती करून तुम्हाला निवडले असे नाहीये, कारण तुम्ही सर्व लोकांपेक्षा थोडकेच होता. तर यहोवा तुम्हावर प्रीती करतो आणि जी शपथ त्याने तुमच्या पूर्वजांशी केली होती ती आपण पाळावी, म्हणून यहोवाने तुम्हाला प्रतापी हाताने बाहेर काढून आणले आणि त्याने तुम्हाला दासांच्या घरातून मिस्राचा राजा फारो याच्या हातातून खंडून घेतले. Second point, दुसरा मुद्दा, God had to start somewhere. देवाने कुठेतरी सुरुवात करायला हवी होती. So he started with Israel as the starting point. मग देवाने इस्रायल पासून सुरुवात केली की शुभारंभ इथून करू. So never think that they were favorites. तर कधी असा विचार करू नका की इस्रायल आणि यहुदी लोकच देवाचे आवडते. Now, नाही. when God made Adam and Eve, were they favorites? देवाने आदम हवेला निर्माण केलं तर ते काय देवाचे अगदी आवडते असे होते का? No. नाही. He just wanted to start somewhere, देवाला humanity. कुठेतरी मानवजात सुरू करायची होती, आदम हवेद्वारे सुरू केली. In the same way, he just picked up Israel. तसं देवाने इस्रायल निवडलं, घेतलं. Amen. But he expected them to be faithful. पण देवाने अपेक्षा जरूर ठेवली की त्यांनी देवाशी विश्वासू राहावं Through them, the whole world should know. आणि त्यांच्याद्वारे संपूर्ण plan जगाला of God. कळावं देवाची योजना. Amen. आमेन.
त्यांच्याद्वारे संपूर्ण जगाला देवाची योजना कळावी अशी देवाची अपेक्षा Because he त्यांच्याकडनं chose, जरूर होती. yes, he wanted them to be a light to all nations. कारण देवाची इच्छा होती की त्यांनी संपूर्ण देशांसाठी, एका देशासाठी नाही, जगातल्या सगळ्या देशांसाठी प्रकाश ठरावं. Yes, in Isaiah 49 verse 6 he says, यशाया 49:6 मध्ये देव बोलला I'll make you a light for the Gentiles, मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करीन that my salvation may reach to the ends of the की earth. माझं तारण पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचावं. यशाया 49:6. See? But what happened? पण काय झालं? Jesus came unto his own and the own rejected him. येशू स्वकीयांकडे आले आणि स्वकीयांनीच नाकारलं. म्हणजे घरच्यांकडे आले हो आणि घरच्यांनीच हाकललं. See what असा happened? प्रकार. Amen. कळायला सोपं जावं म्हणून बोलतीये. Third point. तिसरा मुद्दा, What is the new covenant? नवीन करार काय आहे? We saw the old covenant. जुना करार आपण पाहिला, We will see a little bit of the new covenant. थोडासा नवीन करार पण बघू. The new covenant is God's promise आता आला नवीन करार, जे देवाचं अभिवचन आहे, to save the people लोकांना तारायचं and bring them into close relationship with him आणि through Jesus Christ. लोकांना येशू ख्रिस्ताद्वारे अगदी जवळच्या नात्यात देवाकडे आणायचं. The new covenant replaces the old covenant. नवीन करार जुन्या कराराची जागा घेतो. Don't try to keep the old covenant. जुना करार पाळायचा प्रयत्न करू नका. You will fall on your face. तोंडावर पडाल You will not be saved. आणि तुमचं तारण होणार It is नाही. impossible to get saved by keeping the old covenant. जुन्या करारातलं नियमशास्त्र पाहून आपलं तारण होणं अशक्य आहे. Amen. का आपण नाही ते पाहू शकत. New covenant is beautiful. नवीन करार सुंदर आहे. It is full of faith, full of grace, full of mercy. नवीन करार विश्वासाने आणि कृपेने आणि दयेने भरलेला आहे. It is the help coming from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडून आलेली ती मदत आहे. God who was outside now comes inside. जो देव बाहेर होता तो नवीन करारात आत आलाय. The Holy Spirit who was outside now comes inside. पवित्र आत्माही जो बाहेर होता तो नवीन करारात आता आपल्या आत आलाय. Amen. हा फरक आहे. What a beautiful covenant this आणि is. किती सुंदर करार आहे हा नवीन करार. It brings us more closer to God. आपल्याला तो अजून जास्त देवाच्या जवळ आणतो. All that fear is gone. सगळी भीतीच गेली आपली. When Moses was giving the law, there was thunder, lightning, there was flame and smoke, everything on the mountain. मोशे नियमशास्त्र देत असताना त्या डोंगरावर आग आली, धूर आला, काय काय झालं. And the people, विजा कडाडल्या. and the people said, आणि लोक म्हणाले, Moses, let not God talk, you talk to us. मोशे देवाला आमच्याशी बोलू देऊ नको, तूच बोल बाबा आमच्याशी. And God said, आणि देव बोलला, Moses, मोशे these people have to get ready, take bath and come in the morning to meet me. या लोकांना तयार व्हायला हवंय. या लोकांनी सकाळी आंघोळ वगैरे करायची आणि सकाळी मला भेटायला यायचं. And put a fence around the mountain. आणि डोंगराच्या सभोवताली कुंपण घालायचं. Nobody should even touch the mountain. आणि कोणी डोंगराला हात लावायचा नाही. कुंपण घाल डोंगराला. Even if they touch, they will die. कारण की त्यांनी डोंगराला हात जरी लावला तरी ते मरतील. And they were all shivering there and सगळे waiting to घाबरले. receive the सगळे Ten थरथर Commandments. थरथर थरथर कापायला लागले की आता 10 आज्ञा नियमशास्त्र येणार आहे. But now who is afraid? Tell पण me. आता कोणाला भीती वाटते अशी? Are you afraid आपल्यामध्ये? to come to church? तुम्हाला चर्चला यायला भीती वाटते? Shaking and coming inside? तुम्ही थरथर कापत चर्चला येता का? No. नाही. That is what new covenant brings. नवीन करार हे करतो. हा फरक आहे. Peace, joy, शांती, happiness. आनंद, खुशी नवीन करार आणतो. It has replaced the old. जुन्या कराराची जागा नवीन कराराने घेतली. Amen. आणि किती छान नवीन करार आहे. In the new covenant, God came more closer than ever. नवीन करारामध्ये तर देव आपल्या इतक्या जवळ आलेला आहे की जो अगोदर कधीच नव्हता एवढा जवळ. In the old covenant, जुन्या करारात when Moses had to meet God, मोशेला जेव्हा देवाला भेटायचं होतं, God told him, remove your sandals. देव त्याला म्हणाला तुझ्या वाहना काढ, This is holy ground. कारण की पवित्र भूमी आहे. चपला घालून यायचं नाही. तो माझ्या समोर थांबला आणि चप्पल घालून थांबला. चप्पल नाही घालायची. चपला काढ आणि माझ्या समोर ये. Immediately he removed his sandals. लगेच मोशेनं वाहना काढल्या. He got scared. घाबरला तो. Even today you go to some churches, they say, chappala kada. आजही काही चर्चेस मध्ये हा नियम त्यांनी ठेवलेला आहे. I चप्पल remember काढून I घे. had gone to that one church मला आठवतं मी एका चर्चला गेलो होतो. and one lady in white, एका साडी. एक पांढऱ्या साडीतली स्त्री she told me, मला म्हणाली तिथे boot kada. बूट काढा. And with such arrogance. आणि एवढा उद्धटपणा. And which church was it? I just forgot.
Christ Church. Oh God. Some church where you were there. I And remember. Hannah was there. Hannah was there. When I was removing my shoes, मी बूट काढताना she immediately ran, picked up the shoes and took it and kept it हॅना next to लगेच her. पळत आली आणि तिने माझे बूट उचलून ठेवलेस बाजूला. This lady wanted me to remove that shoes and go out and keep it out and then again come back. आणि या ज्या कोणी सिस्टर होत्या त्यांची इच्छा होती की मी बूट काढावेत, स्वतः उचलावेत, बाहेर ठेवावेत, अनवाणी परत यावं Say- आणि and स्टेजवर see, उभं राहावं. they are not there to hear the word of God. They want to see what mistakes you do. म्हणजे ही माणसं जी असतात ना ती वचन ऐकायला येत नाही, ती तुमच्यातल्या चुकाच काढायला येतात. They don't want to hear the word of त्यांना God. वचन बिचन ऐकायचं नाही, त्यांना चुका काढायच्या आहेत. They are like the Pharisees. ते परुषांसारखे आहेत And that's why they are never saved. आणि म्हणून त्यांचं तारण कधी होत नाही. Shoes without shoes doesn't make a difference. We are in the new covenant. If you get into the old covenant, you will go to hell. आता बूट घातले न घातले काय फरक पडतो? आपण नवीन करारात आहोत. तुम्ही जुन्या करारात परत गेलात तर अवघड जाईल. Don't worry, you can remove your shoes and come on the stage. It is a respect, Eh? mark of respect. काळजी I नाही. respect you, I accept you. काय टेन्शन नाहीये. तसं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही बूट चपला काढून स्टेजवर येऊ शकता, काही हरकत नाही. Because then मी आदर करतो. I don't have to change also this. हो म्हणजे every मग time कसं then. आमची जमीन पण घाण होत नाही ना, मग आदर आहे. तुम्ही जर The बुटा चपला flooring काढणार don't have to be changed है ना, every year. अपना then. फ्लोरिंग भी खराब नहीं होता ना बेटा फिर. का आपण किधर किधर जाके फिर इधर आते. तर आदर करतो And- आम्ही. तुम्हाला जर and- बूट चपला काढून वर यायचं असेल तर आमची तर काहीच हरकत नाही. And so when Moses showed a desire that I want to see God, तर मोशेनी ज्या इच्छा दाखवली की मला देवाला पाहायचं I आहे, want to see your glory. मला देवाचा गौरव पाहायचा आहे, God had to put him in that cleft of the rock. देवाला त्याला खडकाच्या कपारीत ठेवावं लागलं And he could only see the back parts of आणि God. त्याला फक्त देवाची पाठ दिसली. But in the new पण covenant, नवीन करारात God has come inside us. देव आपल्या आतमध्ये आलाय. We are the temple of the Holy Ghost. आपण पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. Christ in me, the hope of glory. ख्रिस्त माझ्यामध्ये सर्व गौरवाची आशा आहे. हा केवढा फरक आलाय. And this happened because of the Holy Spirit. आणि हे पवित्र आत्म्यामुळे झालेलं आहे. Because of the Holy Spirit, God can come and stay in us. पवित्र आत्म्यामुळे आज देव आपल्या आत येऊन राहत आहे. Jesus said, येशू बोलले, my Father and me, we will come and make a dwelling in you. माझा बाप आणि मी तुमच्या आत येऊन राहू असं येशू म्हणाले. And Jesus said येशू बोलले in Revelation 3:20, प्रगटीकरण 3:20, behold, I stand at your heart's door and knock. पहा मी तुझ्या हृदयाच्या दारापाशी उभं राहून दार वाजवत If आहे. anybody opens, I will come in and sup with him. जर कोणी दार उघडलं तर मी आत येऊन त्याच्यासोबत जेवेन. Say, he wants to enter in our lives, येशूंना आपल्या जीवनात प्रवेश हवा आहे, which is the closest connection we can have with God. की जे देवाशी आपलं अगदी जवळचं नातं असू शकतं. In the old covenant, जुन्या करारात the Holy Spirit was with the people but did not dwell inside of them. पवित्र आत्मा लोकांच्या सोबत होता पण त्यांच्या आत राहायला आलेला नव्हता. Amen. आमेन. Like David said जसं दावीद बोलला in Psalm 51 verse 11, स्तोत्र 51:11 मध्ये, please do not take your Holy Spirit from me. तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस. Have you ever prayed like that? अशी प्रार्थना तुम्ही कधी केलीये देवाला? No. नाही. Jesus said, कारण येशू बोलले it is to your advantage I am going. तुमच्या फायद्यासाठी मी जातोय. When I go, जेव्हा मी जाईन I will send the comforter मी सांत्वनहार पाठवीन and he will stay in you आणि forever. तो कायमचा तुमच्या आत राहील. He will stay in you forever. कायमचा तो तुमच्या आतमध्ये राहील. And here David is saying, please don't take away the Holy Spirit. आणि इथे दावीद म्हणतो की पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको. That also not inside, it was over him. देवी पवित्र आत्मा त्याच्यावर होता, आतमध्ये नव्हता. In the Old Testament, the Holy Spirit is to hover over them. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा त्यांच्या वर यायचा, आत नव्हता. But now, आता in the new covenant, नवीन करारात he has come inside पवित्र us. आत्मा आपल्या आतमध्ये आलाय. Remember in Genesis 1 when the earth was in chaos, उत्पत्ती 1 मध्ये आठवतं जेव्हा पृथ्वी आकार विरहित होती, the Holy Spirit was moving over the waters. पवित्र आत्मा पाण्यावर तळपत होता. But पण see what value you have. तुम्हाला किती किंमत आहे बघा, He comes inside us. की तो तुझ्या आत राहायला आलाय. आपण हलक्यात घेतो येशूंना, गोष्ट वेगळी. This makes the new covenant greater त्यामुळे नवीन करार मोठा होतोच रे. because it brings a personal and lasting relationship with God. कारण की नवीन करारातनं देवाशी एक व्यक्तिगत आणि टिकणारं नातं तयार होतं. And the new covenant is based on Jesus' आणि sacrifice. नवीन करार येशूंच्या अर्पणावर आधारभूत आहे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले this is the new covenant. हा नवीन करार आहे. This blood will be shed for many. हा रक्ताने केलेला नवीन करार आहे. हे रक्त अनेकांसाठी सांडलं जाईल. Amen. आमेन. This cup is the new covenant in हा my पेला blood. हा पेला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार. 1 कोरिंथ 11:23 च्या Yes. पुढे जे आपण वाचतो ना, सारखं सारखं वाचतो म्हणून तोंडपाठ झालंय, पण अर्थ त्याचा असा आहे Which is poured out for you. की जे रक्त तुझ्यासाठी सांडलं जात आहे.
In the new covenant, नवीन करारात God has written the laws in our hearts. देवाने नियम आपल्या हृदयावरच लिहिले. पाट्या बिट्या काही नाहीत, आता हृदयच पाटी. They are all on the stones in the old covenant. जुन्या काळात दगडपाटीवर लिहून दिले, Now He writes it in our hearts. आता देव म्हटला मी हृदयात लिहिले. Amen. येशू आतमध्ये आणि हृदयावर देवाने लिहिलेले नियम. God doesn't have to remind us, it is always there inside us. आता देवाला आपल्याला आठवण करून द्यावी लागत नाही, आपल्या आतमध्ये ते नेहमी असतं जे वेळोवेळी टोचतं आणि See- सांगतं की सुधर. Yes, it brings a personal relationship with आणि हे God. व्यक्तिगत नातं देवाशी त्यातून बांधलं जातं. Amen. कोणाला मागे लागावं लागत नाही. कळतं बरं का, प्रत्येकाला आपापलं. You don't need to go to a priest तुम्हाला काही याजकाकडे जावं लागत or a नाही, mediator. का कुठल्या मध्यस्थी करणाऱ्याकडे जावं लागत नाही. Jesus makes a direct connection to God. येशू डायरेक्ट देवाशी संबंध ठेवतात. You just go to God directly in the name of Jesus. तुम्ही येशूंचं नाव घेऊन डायरेक्ट देवाकडे म्हणून जात आहात See? आणि जाऊ शकता आणि जात राहाल. Amen. Amen. Imagine being able to talk to the king of a country without having anybody to introduce you. कल्पना करा, देशाच्या राजाशी तुम्ही बोलायला जाताय, कोणी तुमची ओळख पाळख काही करून दिलेली नाहीये, पण तुम्ही बेधडक त्या देशाच्या राजाला भेटायला एकटे जाताय. काही रेफरन्स नाही, वशिला नाही, काय नाही. Here you have to meet a minister, 50 references you have to हो ना. have. You have to go through them. इथे एखाद्या राजकीय मंत्र्याला भेटायचं म्हटलं तर 50 लोकांच्या ओळखी घेऊन जायला लागतं. But now God says, पण आता देव म्हणतो, since Jesus has sacrificed येशूंनी अर्पण केल्यामुळे, on your behalf, तुझ्या वतीनं येशूंनी अर्पण केल्यामुळे come boldly to my throne. धाडसाने माझ्या सिंहासनासमोर ये. Yes, in Yeah. Jeremiah 31:34, इर्मया 31:34 God said, देव बोलला, they will all know me from the least of them to the greatest. इर्मया 31वा अध्याय आणि त्यातल्या 34व्या वचनामध्ये म्हणून देव असं बोलला आहे की यहोवाला ओळखा असे म्हणून ते पुढे प्रत्येक आपल्या शेजाऱ्याला, कारण त्यांच्यातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत ते सर्व मला ओळखतील. Finished. संपलं. सर्व ओळखतील. लहानातून म्हणजे मोठ्यापर्यंत पास्टर पासून लास्ट शेवटपर्यंत. सगळे मला स्वतः ओळखणार आहेत. Finished. मध्यस्थीला कोणी नकोय. I cannot now tell you, you have to go through me only to Jesus. आता मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे की तुम्ही माझ्याद्वारेच येशूकडे येऊ शकता, नाही तर नाही, असं काही नाहीये. Those times the priest used to say, त्यावेळेला याजक म्हणायचे, only माझ्याद्वारच देवाकडे जाऊ शकतो. माझ्याद्वारेच तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता, माझ्याकडे या. मी पुजारी आहे. मी पुजारी आहे. सोपा शब्द समजायला. Amen. आमेन. I am a pandit. You cannot go to God without me. माझ्याशिवाय तुम्ही देवापर्यंत जाऊ नाही शकत. But that is old covenant. पण तो जुना करार आहे. Now without me you can go to Jesus. आता माझ्याशिवाय सुद्धा तुम्ही येशूकडे जाऊ And I am शकता. telling you today, आणि आज मी सांगत आहे without तुम्हाला, me, माझ्याशिवाय please go to God. प्लीज तुम्ही देवाकडे जा. Without me, माझ्याशिवाय please go to Jesus. प्लीज तुम्ही येशूंकडे जा. झालं माझा माझी responsibility. जबाबदारी संपली. Nobody can say now that कोणी मला असं म्हणू नाही शकत आता only with pastor's permission we could go. की पास्टर पीटरची परवानगी घेऊनच आम्हाला देवाकडे जाता येणार आहे, असं काही नाहीये. माझ्या मध्यस्थीशिवाय, माझ्या वशिल्याशिवाय, माझ्या शिफारस पत्राशिवाय तुम्ही सगळेजण देवाकडे आणि येशूकडे जाऊ शकता आणि जरूर जाल. Praise God. आय एम नॉट रिक्वायर्ड. मी गरजेचा नाहीये. And in the new covenant, नवीन करारात we are offered forgiveness. आपल्याला क्षमा दिली त्याने अर्पणात, गिफ्ट म्हणून. That means God is saying, I will completely forgive you. म्हणजे देव म्हणतोय मी तुला संपूर्ण क्षमा करीन. I will never hold a single sin against you. एकही पाप तुझ्या विरोधात मी धरणार नाही. It's like tearing up a list of all the mistakes and saying, म्हणजे आपल्या ज्या काही चुका होत्या त्या चुकांचं सगळं पान त्याने फाडून टाकणं आणि म्हणणं, you are free to start over. आता तू तुझं काम सुरू करायला तयार आहेस, मी ते सगळं फाडून फेकून See, दिलंय. in Hebrews 8:12 it says, इब्री करास 8:12 मध्ये लिहिलंय, for I will forgive their wickedness and will remember their sins no more. इब्री करास पत्र 8वा अध्याय आणि 12 वचन, कारण त्यांच्या अन्यायांविषयी मी क्षमाशील होईन, त्यांची पापे मी व त्यांचे अधर्म मी आणखी आठवणार नाही. I will forget. मी विसरून जाईन त्यांचं पाप आणि Why? अधर्म. Because of Jesus. येशूमुळे. Because of Jesus, I will forget your sins. येशूमुळे मी तुझं पाप विसरीन. In the Old Testament, God never forgot. देव जुन्या करारात मात्र कधी विसरला नाही. In the New Covenant, He forgets. नवीन करारात I विसरतो. mean, God forgetting something is very hard to. देवाने काही विसरणं Understand. म्हणजे अवघड आहे. देव आहे तो विसरत नाही, पण तो म्हणतो तुझं पाप आणि तुझा अधर्म मी विसरीन. I have cast your sins तुझं पाप in the depths of the sea. मी समुद्राच्या पोटात फेकलंय.
वही मेरे अधर्मों को क्षमा करता है. Amen. है ना गाना? वो यही है वो. And He has given the Holy Spirit to strengthen us, आणि पवित्र आत्मा त्याने आपल्याला शक्ती द्यायला दिलाय. to help us to live a holy life. पवित्र जीवन जगायला मदत देईल तो The आपल्याला. Holy Spirit helps us to pray. पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो प्रार्थना करायला. Romans 8:26. रोमकरास 8:26. We don't know what to pray as we ought to pray, but the Holy Spirit helps us in all our infirmities. काय प्रार्थना करायची आपल्याला कळत नाही, पण पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला सहाय्य करतो. Amen. Amen. He has given us a new heart, आपल्याला नवीन हृदय त्याने दिलं, a new spirit. नवीन आत्मा दिला. If anyone is in Christ Jesus, जर कोणी ख्रिस्त येशूत आहे, he is a new creation. तो नवीन निर्मिती आहे. All things are passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या. Behold, all things have become new. पहा सर्व गोष्टी नवीन झालेल्या आहेत. 2 Corinthians 5:17. 2 करीन 5:17. Amen. Amen. And this new covenant आणि हा नवीन करार is open to all. सगळ्यांसाठी उघडा आहे. Not just one group of people, फक्त एका पद्धतीच्या ग्रुपसाठी नाही. like for Israel given in the old covenant. जसं जुन्या करारामध्ये फक्त इस्रायलला दिलेलं, It is given to everyone who believes in Jesus तसं Christ. नाही. आता नवीन करारात जो प्रत्येक जण येशूवर विश्वास ठेवेल त्याला सगळ्यांना हे मिळेल. It's like a door of banquet open for the whole world. म्हणजे मेजवानीचं दार संपूर्ण जगासाठी आता देवाने उघडलेलं आहे. How to enter the new covenant? नवीन करारात प्रवेश कसा करायचा? Believe in the Lord Jesus Christ and you shall be saved, you and your household. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. Romans 8:31. Acts Acts 16:31. प्रेषितांची कृत्य 16:31. Amen. Amen. Believe in the Lord Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव. Whoever believes on जो Him, कोणी येशूवर विश्वास ठेवेल, John 3:16, योहान 3:16, will not perish, त्याचा नाश होणार नाही, but will have eternal तर life. त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. The righteous shall live by faith. नीतिमान माणूस विश्वासाने जगेल. This new covenant, हा नवीन करार stick close to your heart तुमच्या हृदयाच्या जवळ राहतो, त्याला ठेवा. and always thank the Lord Jesus. आणि नेहमी प्रभू येशूचे आभार माना Thank you की धन्यवाद, for bringing and introducing the new covenant. नवीन करार तू अस्तित्वात आणलास, तुला धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद दे Praise बाप्पा. God. आमेन, आमेन, आमेन. Thank you, Lord. Thank you, Jesus. देवबापा तुला धन्यवाद. We are all living in the new covenant. आपण सर्व नवीन करारात जगत आहोत. Let our character also improve. आपलं चारित्र्य म्हणजे स्वभाव जरा सुधरू देत. Let us walk humbly नम्रपणे चालू ना, चला ना, because we are saved by grace. कारण की कृपेने आपलं तारण झालेलं आहे ना. It's no more work and live, it is believe and live. आता काम कर आणि जग नाहीये, आता विश्वास ठेव आणि जग आहे. हा फरक आहे बेटा. In the old covenant it was work and live. जुन्या करारामध्ये काम कर आणि जग असं होतं. In the काम new करो covenant, जिंदा रहे, जुना करार. believe and live नवीन करार विश्वास ठेव और जिंदा रहे. and be mature. आणि जरा समंजस आणि प्रौढ बना. Get involved in God's work. देवाच्या कामात जरा काहीतरी भाग घ्या. Live a perfect life. परिपूर्ण जीवन जगायचा थोडा प्रयत्न तरी करा की. Mature. जरा समंजस प्रौढ पोक्त बना. Where you have to love. जिथं प्रेम करायचं आहे, माहिती आहे, कळतंय ना, मग कर ना. Where you have to forgive. जिथं क्षमा करायची आहे, समजतंय, करायला हवी आहे, मग कर ना. Amen. हे असं आहे. कळतंय पण वळत नाही असं नको. Amen. कळूही द्या आणि वळा सुद्धा जरूर. Because we are in the new covenant. कारण आपण नवीन करार आहोत. Jesus has done something marvelous for you. येशूंनी आपल्यासाठी काहीतरी अद्भुत कार्य केलंय. You know, what Jesus did pleased God. आणि येशूंनी जे केलं त्यात देव प्रसन्न झाला. To please God is the hardest. देवाला प्रसन्न करणं सगळ्यात अवघड काम आहे, माहित आहे. That God who created the universe. ज्या देवाने सृष्टी निर्माण केली, That God when he gets angry he can bring a flood तो देव चिडला तर महापूर आणू शकतो. in the whole world. अख्ख्या जगात जलप्रलय करू शकतो तो चिडला तर. He is not an ordinary God. तो साधा सुद्धा नाहीये. आपण हलक्यात घेतो, टॉपिकच वेगळा आहे. That God who drowned Pharaoh and all his soldiers. ज्या देवाने फारोला आणि त्याच्या सगळ्या सैनिकांना बुडवलं. The horse and riders thrown into the sea. Everything about God is great. देवाचं सगळंच महान आहे. His love is great, his anger is देवाचं great. प्रेम महान आहे.
देवाचा रागही तेवढाच महान आहे. Only Jesus could satisfy God. फक्त येशूच देवाला प्रसन्न आणि तृप्त करू शकले. But that also, त्यातही he was not a man to satisfy God. तो माणूस नव्हताच ना देवाला तृप्त करायला. Only God can satisfy God. देवच देवाला तृप्त करू शकतो. That's why Jesus is God. म्हणून येशू देव आहेत. Only God can please God. फक्त देवच देवाला तृप्त करू शकतो. No man can प्रसन्न please करू God. शकतो. कोणी माणूस नाही, Nobody. कोणीच नाही. Praise त्याला God. देवच लागतो, सगळ्याला देव लागतो. Let us all worship God. Come on. आराधना करू देवाची. चला. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं. Yes, Lord. Thank you, Jesus. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में Amen. गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं. Yes, Lord. हालेलुया. और पीछे ना हटूं. हालेलुया. आमेन. गाओ हालेलुया, गाओ हालेलुया, Yes. आमेन. Worship Love you, Him. Jesus. गाओ हालेलुया, आराधना करा. त्याने करार केला, तुम्ही करा. गाओ हालेलुया. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं Yes, Lord. और पीछे ना हटूं. I will not turn back. I will never turn back, Jesus. Never. पीछे ना हटूं. Come what may. I am not going to turn back. I have put my hand on the plow. मी नांगराला हात लावलाय. मार्गों पर चलूं, मी मागे वळणार नाही. तेरी ही महिमा में All yours, forever. Yes. All yours, तेरे forever. All yours. I belong to you, and I belong to your people alone. Raba kharaba shandoro khoro mama mama. Riba kharaba santara bakara. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, तुझे आभार. Please don't miss heaven. प्लीज स्वर्ग चुकवू नका. You can miss anything on this earth. या जगातलं बाकी काही चुकवलं तरी चालेल, मिळालं नाही, राहून गेलं, चालतंय. Don't miss heaven. स्वर्ग नका चुकवू बेटा, स्वर्ग नका चुकवू. You have eternal life अनंत if you believe काळचं in the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवला तर तुम्हाला अनंत काळचं जीवन मिळेल. राजा, Many of the traditional churches are living under the old covenant. अनेक पारंपरिक चर्चेस जुन्या कराराखाली जगतायत. They have not realized yet त्यांना अजून नाही कळलेलं that Jesus has introduced the new की covenant. येशूंनी नवीन करार परिचित करून दिलाय. They are still wanting to be saved by their righteous त्यांना works. अजूनही त्यांच्या धार्मिक कृत्यांद्वारे तारण हवंय. One day we will study that also. एके दिवशी हाही विषय आपण घेऊ. But पण today आज I appeal to you all, तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतो, give your heart to that Jesus आपलं हृदय त्या येशूंना द्या who brought this new covenant. ज्यांनी for हा us. नवीन करार आणलाय. If you have not, नसेल दिलं हृदय, just make a small prayer. एक छोटी प्रार्थना करतो, ती बोला. Lord Jesus, म्हणा, प्रभू येशू, I fully surrender my मी life. पूर्णपणे माझं जीवन तुला समर्पित करत आहे. I believe in the new covenant. माझा विश्वास आहे नवीन करारावर. I believe माझा विश्वास आहे in the new covenant. नवीन करारावर You took
away my sins on the cross. तू माझं पाप वधस्तंभावर नेलस And you took my place on the आणि cross. तू माझी जागा वधस्तंभावर घेतलीस And you said, आणि तू म्हणालास if I believe in you, मी जर तुझ्यावर विश्वास ठेवला I will be saved. तर माझं तारण होईल. Here I am. मी इथे समोर आहे. I believe in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. You are the Lord. तूच प्रभू आहेस. You are the Savior. तूच तारणार आहेस. You are the Lamb of तू God देवाचा कोकरा that आहेस took away the sins of the ज्याने world. जगाचं पाप हरण केलं. I बाबा, accept शलो, you मी तुला as स्वीकारत my आहे. Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा I म्हणून. invite you in my heart. आमंत्रित करत आहे तुला माझ्या हृदयात. Thank ये you, राहा, Jesus. ताबा घे माझा. Yes. आजपासून मी तुझी आहे. Amen and amen. Amen. Praise God. आमेन. Lord, I pray for all of them. प्रभू मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. Let your gracious hand be on all of them. तुझा कृपाळू हात सर्वांवर असू दे. Let nobody go away from you. कोणी तुझ्यापासून लांब जाऊ देऊ नको. Every work of the devil be destroyed in their lives in प्रत्येक Jesus' सैतानी name. काम येशूंच्या नावात त्यांच्या जीवनातून नाश पावू दे. Nobody should be swayed away from the truth. कोणी सत्यापासून भोकू देऊ नको. No matter what happens, काही जरी झालं let them not leave you, Lord. त्यांनी तुला सोडू नये असं कर. Father, देवप्पा let your gracious hand be upon तुझा कृपाळू everyone. हात प्रत्येकावर असू दे. Strengthen them, त्यांना शक्ती दे. heal them, त्यांना आरोग्य दे fulfill their heart's आणि desire. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Whatever is happening in your life, जे काही तुमच्या जीवनात घडतंय don't worry. काळजी नका करू. Don't give up. अजिबात हार मानू The नका. Lord is on the throne. प्रभू आहे ना सिंहासनावर. He has come. तो आलाय. Jesus has come येशू आलेले आहेत to give you life. तुम्हाला जीवन द्यायला. So don't worry. तर काळजी नका करू. What has not happened जे नाही घडलं will surely ते happen. नक्की घडेल. Keep on walking with Jesus. येशूंसोबत चालत राहा. Change is coming. बदल येत आहे. Blessings are coming. आशीर्वाद सुद्धा येत आहेत. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.